So may it be BA, then MA, then PhD, then MSc, then DSc, then बाराट लॉ, आणि या ऑफिशियल पदव्या आहेत. याच्या व्यतिरिक्त मानद पदव्या ज्याला आपण म्हणतो डिलीट. तर या 48 पासून साधारण 52-53 पर्यंत त्यांना असंख्य विद्यापीठांचे डिलीट आहेत. याच्यामध्ये पुन्हा कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येतं. त्यांची पदवी जी आहे आपल्याकडे ज्याला डिलीट म्हणतो त्यांच्याकडची ती पदवी LLD आहे, म्हणजे डॉक्टरेट इन लॉ. तर ती LLD सुद्धा आहे. तर इतकं उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व आहे. ही आंबेडकरांची एक मूळ बायोस्केचची ओळख झाली. म्हणजे आंबेडकरांची इमेज उभी करायची आपल्यासमोर, तर ही एक इमेज झाली. सुन लो एक सेंटेंस. फैसिलिटेशन जब तक के चलता रहेगा ना बच्चों का, तब तक के फेलिसिटेशन का चांस नहीं है. फेलिसिटेशन कळतं ना? गुणवंतांचा सत्कार सोहळा, 10वीचे पोट्टे झाले बा, रिझल्ट लागला काही, त्याला म्हणतात फेलिसिटेशन. आणि फॅसिलिटेशन म्हणजे आपण करतोय ते सुखसोयी पुरवणे. फॅसिलिटेशन ज्या घरामध्ये चाललंय त्या घराला फेलिसिटेशनचा फार कमी चान्स आहे. म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला ही आगरकरांची स्टोरी आहे. आणि ती स्टोरी वेदर यू नो इट ऑर नॉट, पण ती अकोल्याशी संबंधित आहे. हे जे प्रकरण आहे की आगरकरांनी म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला कारण घरची परिस्थिती नव्हती, ही म्युन्सिपाल्टी आपली म्युन्सिपाल्टी आहे. ही अकोल्याची परंपरा इतिहासाची आहे. म्हणून आपल्या इथल्या ZP बॉईज हायस्कूलला आगरकरांचं नाव दिलेलं आहे. विलायतेत जाऊन शिकणारा जो विद्यार्थी आहे तो हे वाक्य काढतोय की माझ्याजवळ अन्नासाठी पैसा आणि झोपण्यासाठी वेळ नाही आहे. 8 वर्षाचा त्यांचा कोर्स होता MSc आणि DScचा. यू बिलीव्ह इट ऑर नॉट, हा 3 वर्षात पूर्ण करून आंबेडकर परत आलेत भारतात. आज सगळ्या अवेलेबिलिटी झाल्या आपल्याजवळ, म्हणून आपण 3-3 वर्षाच्या डिग्र्यांना 8-8 वर्ष लावतोय का? हो की नाही? व्यसन म्हटल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या टिपिकल सबस्टन्स अब्यूजकडे जाऊ नका की कोणाला काय दारूचं व्यसन लागलं की सिगरेटचं व्यसन. ऍडिक्शन इज ऍडिक्शन. ऍडिक्शन मे बी ऑफ एनिथिंग. नाउडेज दिस इज द ऍडिक्शन. हा मोहच आहे ना. आता ते येतात अधूनमधून जयंती स्मृतिदिनी कार्यक्रमाचे पाहुणे बनून, सुटाबुटात, साहेबी थाटात, नीटनेटके बनून. पण बाबासाहेब, झोपड्यांमधली माणसं अजूनही तशीच आहेत हो फाटकी. कॅन एनीवन थिंक, कॅन एनीबडी आउट ऑफ यू हॅड गिव्हन ए थॉट की मी डॉक्टर आंबेडकरांवर बोलू शकतो राज्यघटनेचा उच्चारही न करता? है ना? हे शिवाजी महाराजांवर कोणत्याच लढाईचा संदर्भ न काढता बोलण्यासारखं नाही आहे. हे स्वामी विवेकानंदांवर शिकागो धर्म परिषद हा माझ्या बंधू आणि भगिनींनो हे न उच्चारता बोलण्यासारखं नाही आहे. नमस्कार. इतिहास के पन्नों से ही सिरीज एक चालू केलेली. त्याच्यामध्ये नॅचरली हिस्टॉरिकल पर्सनॅलिटी जेवढ्या आहे त्यांचं कवरिंग आपण करतो आहे. सो वी हॅव कवर्ड अप टिल नाउ 2 एपिसोड्स. वन ऑन महात्मा गांधी, सेकंड ऑन स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या सिरीजमधला हा 3रा एपिसोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कॉमन प्रस्तावना ही आहे की हिस्ट्रीतले जे कोणी महापुरुष आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन आजच्या परिस्थितीत करणं हे कठीण आहे. किंवा आजच्या परिस्थितीत आपण त्यांचं कोणाचंच इव्हॅल्युएशन करायला नको, आणि करायचं असेल तर ते आपल्या इझमच्या पलीकडे जाऊन करायला पाहिजे. कारण दे आर नॉट रिस्ट्रिक्टेड फॉर कोणी पण. मे बी महात्मा गांधी, मे बी सावरकर, मे बी नेताजी सुभाषचंद्र बोस, मे बी लोकमान्य टिळक, मे बी पंडित नेहरू, मे बी महात्मा फुले, मे बी डॉक्टर आंबेडकर, मे बी अजूनही डॉट 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 जेवढे येतील. इनको अगर इवेल्युएट करना है तो फिर हमको हमारे इज़म से बाहर निकल के करना पड़ेगा. वी कैनॉट रिस्ट्रिक्ट देम फॉर वन पर्टिकुलर रिलीजन, वन पर्टिकुलर कास्ट, वन पर्टिकुलर पॉलिटिकल पार्टी, वन पर्टिक्युलर फील्ड. कारण हे सगळे मल्टीडायमेन्शनल लोक आहे, बहुआयामी व्यक्ती म्हणतो आपण, तशातले हे सगळे व्यक्तिमत्व आहेत. आणि आपण त्यांचं इव्हॅल्युएट किंवा डिव्हॅल्युएट काही केल्याने त्यांच्या इमेजला किंवा याला आता फरक नाही पडणार. दे हॅव रिटन देअर नेम्स इन द हिस्ट्री, और हिस्ट्री सबकी इम्पार्शली दखल लेता है. हिस्ट्री हे बघत नाही टू विच कास्ट दॅट पर्सन बिलॉंग्स किंवा टू विच रिलिजन ही बिलॉंग्स. त्यांचं इव्हॅल्युएशन हे त्यांच्या कार्यावरून इतिहासाने करून ठेवलेलं असतं, आणि इतिहास सगळ्यांची इम्पार्शली दखल घेतो. ये आप क्या सोचते हैं या मैं क्या सोचता हूँ इसके ऊपर डिपेंड नहीं करेगा कि हिस्ट्री की किताबों में क्या लिखा जाएगा. तो डॉक्टर आंबेडकर इतिहासातला आपल्या असाच एक व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यपूर्व काळाचा सगळा ऑलमोस्ट ऑल इतिहास आहे.
आणि त्याच्यामुळे सध्याच्या पॉलिटिकल पार्ट्या, सध्याचे कोणतेही इझम, सध्याचे ग्रुपिझम, गांधींवर बोलताना मी जसं म्हटलं होतं की मी काँग्रेस हा शब्द काढला, तर याचा अर्थ काँग्रेस ही तेव्हाची काँग्रेस, गांधींची काँग्रेस वेगळी होती, सध्याची काँग्रेस जी आहे ती वेगळी आहे. या काँग्रेसचा आणि त्या काँग्रेसचा संबंध ॲब्सोल्युटली नाही. सो वॉट एव्हर वी आर गोइंग टू डिस्कस ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तो दॅट इज नॉट रिस्ट्रिक्टेड फॉर एनी रिलीजन, एनी कास्ट और एनी पॉलिटिकल पार्टी. दुसरी इम्पॉर्टंट बात आहे की डॉक्टर आंबेडकरांना डायमेन्शन्स त्यांच्या पर्सनॅलिटीला खूप सारे आहेत. म्हणजे टिपिकल पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जे आंबेडकर ऑब्जेक्टिव्हजमध्ये विचारले जातात है ना, कारण तो सगळ्यांच्या सिलेबसचा पार्ट आहे. UPSC म्हणा, MPSC म्हणा, कोणती, तो वो बायो स्केच जिसको बोलते हैं वो अलग है. आणि बायो स्केचमध्ये 3 डायमेन्शन मेन येतात. मल्टी डायमेन्शनल आहे पण 3 डायमेन्शन मेन. एक त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं योगदान जे आहे ते म्हणजे अस्पृश्यता निवारण किंवा या टाईपच्या तमाम गोष्टी. दुसरं नॅचरली त्यांचं राजकीय क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे पॉलिटिकल किंवा इवन राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण आंबेडकरांना ओळखतो. तीच त्यांची पहिली ओळख आजच्या तारखेला की डॉक्टर आंबेडकर म्हटल्यानंतर कोण, तर घटनेचे शिल्पकार. सो ती पॉलिटिकल एक आयडेंटिटी जी आहे ती दुसरी. आणि त्याच्या पलीकडे किंवा त्याच्या या दोन्हीच्या आधीची जी आहे ती नॅचरली आंबेडकरांचं शैक्षणिक क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन किंवा शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काय योगदान दिलेलं आहे किंवा त्यांचे शैक्षणिक विचार काय किंवा त्यांनी स्वतः शिक्षण कसं घेतलं. हे बऱ्याच वेळेला असं असतं की हिस्ट्रीवर विचार करताना मला स्वतःला जे जाणवलं, कारण मी ऑलमोस्ट ऑल आता 30 वर्ष झाले मी इतिहास शिकवतो आहे आणि ऑलमोस्ट ऑल 30 मिनिमम, त्याच्या आधीचे माझे स्टुडंटशिपचे 10 पकडले तर 40 वर्ष झाले इतिहास वाचतो आहे. तो मेरे जहन में ये बात हमेशा ये है की स्वामी विवेकानंदांवर आपण बोलतो आहे तर ते स्वामी विवेकानंद म्हणजे काय, त्यांचा जन्म झाला तेव्हा थोडी ना काही ते स्वामी विवेकानंद होते. ते काय म्हणूया नरेंद्र विश्वनाथ दत्त होते, आहे की नाही. ते विवेकानंद कसे झाले हे माझ्या दृष्टीने जास्त क्युरिओसिटीचा मुद्दा असतो. कारण नो वन कॅन स्पेल इट ना. किसी का चाइल्ड का बर्थ जब होता है, जसं आता हे 2-3 इथे छोट्या एजचे पोरं दिसत आहेत, हे मोठेपणी कोण होणार आहेत थोडी ना आपल्याला आज माहिती आहे. त्यांचा तो घडण्याचा जो इतिहास आहे हा आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, आहे की नाही. कारण ज्या परिस्थितीतून ते आले आणि नंतर ते काय नरेंद्र विश्वनाथ दत्तपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत पोहोचले किंवा भीमराव आंबेडकरांपासून राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकर झाले किंवा मोहनदास करमचंद गांधीपासून ते महात्मा गांधी झाले, तर हा प्रवास जो आहे हा जास्त उद्बोधक असावा असं मला वाटतं. हाउ दे हॅव लिव्ड देअर लाईफ ये ज़्यादा लेसन गिविंग हो सकता है हम सब के लिए. आणि नीडलेस टू मेन्शन की आंबेडकरांचा बायोस्केचमधला हा पहिला पार्ट जर घ्यायचा म्हणजे मग आता याच्यात बघा 14 तळे सत्याग्रह महाडला त्यांनी जो केला, तिथला पाणवठा जो तो सगळ्यांकरता खुला केला होता, किंवा काळाराम मंदिर नाशिक सत्याग्रह, मंदिर प्रवेशाचे खूप सत्याग्रह इतिहासात झालेले आहेत. आपल्याकडे अंबाबाई मंदिर म्हणजे अमरावतीचं जे आहे त्याचा तसाच सत्याग्रह झाला आहे. दत्त मंदिर एलिचपूर हे जुनं नाव आहे इतिहासातलं, म्हणजे सध्याचं नाव अचलपूर, हा मंदिर सत्याग्रह झालेला आहे. पंढरपूर विठोबा मंदिर म्हणजे साने गुरुजींनी जो सत्याग्रह केला तो सत्याग्रह झालेला आहे. रत्नागिरीला पतित पावन मंदिर जे आहे ते सावरकरांनी काढलं, ते सर्व जाती धर्माच्या किंवा सगळ्या लोकांना खुलं होतं, ते सगळं सारखं आहे. विठ्ठल रामजी शिंदे जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्या मंदिराकरता सत्याग्रह झाला. SM जोशी किंवा नागगोरे पर्वतीचं जे मंदिर आहे तो मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला. तर त्यातलं 3 कमीत कमी याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरही सहभागी होते. सो 14 तळे सत्याग्रह किंवा हे मंदिर प्रवेश सत्याग्रह ही सगळी एक सामाजिक किंवा अस्पृश्यता निवारणाची जी परंपरा आहे हे पण आंबेडकरांचं खूप मोठं कार्य आहे. राजकीय याच्यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी किंवा बाकीचं शैक्षणिक जो आहे तो आपण आजच्या याच्यात पूर्ण कव्हर करणार आहोत. राजकीय याच्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन काढणं किंवा अखिल भारतीय बौद्ध महासंघाची स्थापना करणं, पहिली गोष्ट बहिष्कृत हितकारणी सभा जी राजकीय कार्य करायचं म्हणून त्यांनी काढली होती. स्वतंत्र मजूर पक्ष, जुन्या काळचे जे पक्ष आहे किंवा काँग्रेस 1885ला स्थापन झाला, RSSला यावर्षी 100वे वर्ष आहे, 1925ला तो स्थापन झाला. कम्युनिस्ट पक्ष भारतात स्थापन झालेला आहे सेम इयर 1925ला. किंवा स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे इंडिपेंडंट लेबर पार्टी जी डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केली, ते नॅचरली राज्यसभेचे सांसद होते किंवा मेंबर होते. ही त्यांची राजकीय कारकीर्द आहे. नंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते आणि ऑब्व्हियसलीच की ते घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांना आपण ओळखतो. तर ही राजकीय कारकीर्द जे ही एक वेगळं डायमेन्शन आहे असं मला वाटतं.
अब सब अगर एक इसमें इंक्लूड करने की कोशिश करेंगे तो काय होतं, मला असं वाटतं की बा कोणत्याही एका विषयाला पूर्ण न्याय देता येत नाही, है ना. इफ आई एम गोइंग टू टॉक ऑन एज्युकेशनल कॉन्ट्रीब्युशन अँड सोशल कॉन्ट्रीब्युशन अँड पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन, तर ते खूप एकत्र होतं किंवा ते खूप मग सरमिसळ होते असं मला वाटतं. त्याच्यामुळे आजचा मेजर फोकस जो आहे तो डॉक्टर आंबेडकरांचं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य काय, शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान काय, मुख्य म्हणजे त्यांचे शिक्षणाचे विचार काय, किंबहुना आंबेडकरांमधला हा शेवटपर्यंत टिकून राहिलेला पैलू आहे की ते विद्यार्थी होते आणि ते शेवटपर्यंत विद्यार्थी होते आणि ही एन्जॉयड हिमसेल्फ मोस्ट ॲज अ स्टुडंट. त्यांचं एक वाक्य आहे की बा मी जेव्हा माझ्या कामात असतो, म्हणजे मी जेव्हा पुस्तकं वाचत असतो आणि मी जेव्हा कोणत्याही ग्रंथांचा अभ्यास करत असतो तेव्हा मला कोणत्याच गोष्टीची चिंता वाटत नाही, कोणत्याच गोष्टीची पर्वा राहत नाही, मला जेवणाचं भान नसतं, मला झोपेचं काही वाटत नाही. आय एम हॅपीएस्ट व्हेन एव्हर आय एम विथ द बुक्स. माझ्या बायकापोरांची माझं जेवढं जमत नाही त्याच्यापेक्षा जास्त माझं ग्रंथांची पटतं, असं पण त्यांचं एक वाक्य आहे. म्हणजे ते पुस्तकं समोर आली की ॲज इफ दुसरं काही विश्व नाही आहे आणि मग त्या पुस्तकातच ते गुंगून जाणार, ते पुस्तक संपत नाही तोपर्यंत ते त्याचा पिच्छा पुरवणार. त्यांनी एक वाक्य ते लिहून ठेवलं आहे की हे काम जेव्हा संपतं तेव्हा मी प्रचंड निरुत्साही झालेला असतो कि ॲज इफ पुस्तक संपला है यार, आप करने जैसा कुछ नहीं है. तो इतना मल्टी डायमेंशनल आदमी के पीछे बेसिक डायमेंशन जो मेरे को लगता है वो है उनके कंटिन्यूअस या परमनंट स्टुडंटशिप का. आणि इतिहासावर बोलताना मी आधी पण तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले 70% लोक, पर्सेंटेज काय मी असं मॅथमॅटिकल काढलेलं नाही, अप्रॉक्सिमेट 70% लोक हे बॅरिस्टर आहे. तुम्ही नाव सांगा कोणाचं, तर मी म्हणतो की हो हे पण वकील होते, ते पण वकील होते, ते भारतात शिकले की काय केम्ब्रिजहून किंवा बाहेरून बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. पण तुम्हाला जेवढी नाव माहिती आहे तेवढे सगळे ऑलमोस्ट ऑल वकीलच आहेत. पंडित नेहरू वकील होते, त्यांचे वडील जे मोतीलाल नेहरू ते अलाहाबादचे सुप्रसिद्ध वकील होते. बॅरिस्टर जिना बॉम्बे हायकोर्टाचे सगळ्यात मोठे वकील होते. चित्तरंजन दास कलकत्ता हायकोर्टाचे सगळ्यात मोठे वकील होते. महात्मा गांधी पण विश्वास ठेवा की वकील होते. लोकमान्य टिळकांनी वकिली केलं नाही कधी, पण ते लॉची परीक्षा पास होते. म्हणजे आता जे नाव काढू ते सगळे लॉ झालेलेच आहेत. सो अगेन वन मोर ॲडिशन टू दॅट मे बी डॉक्टर आंबेडकर, ही इज ॲज वेल बार ॲट लॉ. पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन मला असं वाटतं की आंबेडकरांना फक्त ते बार ॲट लॉ असं सांगणं हे चुकीचं आहे. डॉक्टर आंबेडकर हे बेसिकली BA होते एल्फिन्स्टन कॉलेजमधून. त्याच्यानंतर त्यांनी MA केला. मग ते कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्कला गेले. मग नॅचरली तिथे त्यांनी PhD केलं. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी वगैरे जे त्यांची पुस्तकं किंवा नॅशनल डिव्हिडंड ऑफ ईस्ट इंडिया कंपनी वगैरे हे तिथले प्रबंध आहेत. मग त्यांनी PhD केलं म्हणजे कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क. मग त्यांना काही कारणामुळे वापस यावं लागलं, शिष्यवृत्ती संपली त्यांची, म्हणून ते वापस आले. 3 वर्ष ते पुन्हा भारतात होते. तिथून ते पुन्हा परत गेले. आता जाताना लंडनला गेले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. तिथे पहिली डिग्री MScची आहे, त्याच्यानंतर दुसरी डिग्री जी आहे ही नॅचरली DScची आहे. म्हणजे PhD ज्याला आपण म्हणतो ती डिग्री तिकडे जाताना DSc म्हणजे डॉक्टरेट इन सायन्स. सो DSc ये नॅचरली इकॉनॉमिक्स और पॉलिटिकल सायन्स का डिग्री. त्याच्यानंतर नॅचरली बार ॲट लॉ हे अधिकृत क्वालिफिकेशन आहे. आणि ओव्हरऑल स्वातंत्र्य लढ्यातले आपले जेवढे लोक आहेत, मी सांगितलं की वकील सगळेच होते, पण एवढी मोठी क्वालिफिकेशनची लाईन जी आहे ही मला असं वाटतं असणारा एकमेव माणूस जो आहे ती व्यक्ती म्हणजे नॅचरली डॉक्टर आंबेडकर आहेत. सो मे इट बी BA, देन MA, देन PhD, देन MSc, देन DSc, देन बार ॲट लॉ. आणि या ऑफिशियल पदव्या आहेत. याच्या व्यतिरिक्त मानद पदव्या ज्याला आपण म्हणतो डिलीट, तर या 48 पासून साधारण 52-53 पर्यंत त्यांना असंख्य विद्यापीठांचे डिलीट आहेत. याच्यामध्ये पुन्हा कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येतं. त्यांची पदवी जी आहे आपल्याकडे ज्याला डिलीट म्हणतो त्यांच्याकडची ती पदवी LLD आहे म्हणजे डॉक्टरेट इन लॉ, तर ती LLD सुद्धा आहे. तर इतकं उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व आहे. ही आंबेडकरांची एक मूळ बायोस्केचची ओळख झाली. म्हणजे आंबेडकरांची इमेज उभी करायची आपल्यासमोर, तर ही एक इमेज झाली. दैट इज नॉट ऑल. ये इमेज जो भी हम गिनते हैं उसका साइज जो भी हमारे आंखों के सामने आएगा की डॉक्टर आंबेडकर किती शिकलेले होते, किती व्यासंगी होते किंवा किती विद्याविभूषित होते. सेकंड डायमेन्शन हे येतं की त्यांच्या कोणत्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांनी हे एज्युकेशन कंप्लीट केलं. हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की ही उंची दुपटीने वाढते. कारण शेवटी असं आहे ना की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय झाले आहात हे महत्त्वाचं असतं, पण तुम्ही कुठून निघून कुठे पोहोचले आहात हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रकाशातून प्रकाशाकडे तरी लोक जाऊ शकतात का, हा कदाचित प्रश्न असू शकतो काही लोकांकरता. मॅक्झिमम वेळेला सुरुवातीपासून प्रकाश असेल तर त्या प्रकाशाची किंमत न राहणं आणि प्रकाशातून अंधाराकडे वाटचाल करणं ही पण मानवी स्वभावाची नैसर्गिक वाटचाल आहे.
त्याच्यामुळे प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारे लोक काही असतील, अंधारातून प्रकाशाकडे जाणारे जे लोक आहेत यांचं नॅचरली काय इम्पॉर्टन्स ऑब्व्हियसली जास्त राहणार. त्याच्यामुळे शिक्षण जे काय किंवा त्यांचं पर्सनॅलिटी जी काय ती त्यांची एक ओरिजिनल इमेज पकडली. तर ज्या आर्थिक परिस्थितीत राहून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं आहे ते लक्षात घेतलं तर ही उंची जी आहे ही दुप्पट वाढते. पुढे हे सगळं करत असताना ज्या सामाजिक अवहेलनांमधून त्यांना जायला लागलं तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीमुळे, त्या अवहेलनांमधून त्यांनी ते कष्ट सहन करून, ते मान अपमान सगळे सहन करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे हे लक्षात घेतलं तर ती दुप्पट जी उंची झाली होती ती कदाचित 10 पट होते. आणि त्याच्यानंतर हे जे शिक्षण आपण घेतलं याचा उपयोग कशा करता केला हे जर लक्षात घेतलं तर ही उंची जी आहे ही 100 पट होते. आज आपणही सगळे शिकलेलो आहोत, आपण इथे जमलो आहे, हा फार महत्त्वाचा भाग आहे की यू कॅन फाइंड टाईम टू लिसन ऑन डॉक्टर आंबेडकर, है ना. कारण दुनिया फास्ट झाली, दुनियाला कामं खूप लागले, है ना. आपलं शिक्षणाचं सध्याचं काय चाललं आहे तेही आता पूर्ण आजचा 1.5 घंटा डिस्कशन त्याच्यावरच आहे. आता आपल्यापैकी कोणाला शिक्षण घ्यायचं आहे का असा प्रश्न तुमच्या मनात येऊ देऊ नका. शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो आपण हे वाक्य लक्षात घेतलं तर आपला शेवट इतका काही जवळ आला आहे असं मला वाटत नाही, है ना. म्हणजे माझा शेवट काय अजून इतका जवळ आहे असं मी मानत नाही आहे. तुमचा शेवट माझ्यापेक्षा उशिरात येईल हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला साधारण कळतं आहे किंवा ऑलमोस्ट ऑल एव्हरीवन इज ज्युनियर टू मी बाय एज. त्याच्यामुळे आपलं विद्यार्थी पण संपला आहे का याचा पण आपण विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ही की आपण सगळे मॅक्झिमम लोक आता त्या एजमध्ये आहोत की आपली मुलं शिकतात. आपण विद्यार्थी असताना काय काय चांगलं केलं आणि काय काय चुका केल्या, है ना. या आता आपण चुका सुधारू शकणार आहोत का भाग अलहिदा, पण आपण पुढच्या आपल्या पोरांकरता काय करू शकणार आहोत याच्याकरता नॅचरली एक आय ओपनिंग लेसन जो आहे तो आजच्या लेक्चरमधून आपल्याला मिळेल असं मला वाटतं. सो दॅट इज गोइंग टू बी डेफिनेटली व्हेरी मच युजफुल फॉर यू इंडिव्हिज्युअली अँड ॲज ए पेरेंट फॉर युअर चिल्ड्रन. तुमच्या मुलांकरता सुद्धा हे प्रचंड महत्त्वाचं प्रकरण ठरणार आहे. ऑब्व्हियसली की तुम्ही अजून तुमचं एज्युकेशन कंटिन्यू करत जाल तर तुमच्याकरताही तुम्हाला ते उपयोगी पडू शकेल. शिक्षण कोणत्या परिस्थितीतून घेतलं असं मी म्हणतो ती ही परिस्थिती पुन्हा पुन्हा येणारच आहे. त्या परिस्थितीला खूप हायलाईट किंवा ओव्हर व्हॅल्यू करण्याची गरज मला वाटत नाही, कारण डॉक्टर आंबेडकर हे खूप या सगळ्या याच्यापेक्षा मोठे आहेत. पण ऑब्व्हियसली मी म्हटलं तसं की कुठून निघून माणूस कुठे पोचतो हा प्रवास थक्क करणार आहे डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत. भीमराव रामजी आंबेडकर हे पूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे. रामजी आंबेडकर किंवा रामजी सकपाळ म्हणजे मूळ आडनाव जे आहे ते. या सगळ्या स्टोऱ्या तुम्ही लहानपणी शाळेत वाचलेल्या की त्यांचे आंबावाडेकर नावाचे शिक्षक होते दापोलीला किंवा रत्नागिरीला असताना. तिथे त्यांनी त्यांचं आडनाव जे आहे हे थोडंसं चेंज करून आंबेडकर करून ते त्यांना TCवर त्यांच्या किंवा शाळेत दाखला घेताना ते टाकलं होतं. ओरिजिनल आडनाव जे ते सकपाळ. ते रामजी सकपाळ जे हे मिलिटरीमध्ये सुभेदार होते, शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणतो आपण तसं. तो 15 साल के बाद नॅचरली वो खतम हुआ. पहिले जन्म झाला आंबेडकरांचा तेव्हा ते महूला होते. महू म्हणजे इंदोरच्या जवळ म्हणजे मध्य प्रदेश सध्याचं. तिथे ते होते. मग तिथून त्यांचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपल्यानंतर ते दापोलीला शिफ्ट झाले. मग साताऱ्याच्या प्रायमरी स्कूलमध्ये ते शिकलेले. कबीरांच्या इन्फ्लुएन्समध्ये असणारे रामजी सकपाळ किंवा संत नामदेव किंवा संत तुकाराम यांचे अभंग किंवा तमाम संत परंपरा जी आहे हे सकाळी उठून अभंग म्हणायचे, 1 तास ते भजन करायचं. मग पोरं जेव्हा थोडेसे मोठे झाले म्हणजे काय म्हणू 5, 6, 7, 8 वर्षाचे तेव्हा सकाळी पोरांना उठवून द्यायचं आणि त्यांना भजन करायला 1 घंटा. आता या वयातल्या कोणत्याही पोरांना सांगितलं की भजन कर सकाळी तर त्यांना किती जीवावर येईल, है ना. हे आपण लहान होतो तेव्हा आपल्याला इमॅजिन करतात. त्याच्यामुळे हे म्हणजे आंबेडकर म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे भाऊ हे काहीतरी टाईमपास करायचे, उगाच म्हटलं नाही म्हटलं असं. तर त्यांचं ते दुसऱ्या खोलीतून लक्ष असायचं. दुसऱ्या खोलीतून म्हणजे दुसऱ्या एकमेव खोलीमधून, कारण घर 2च खोल्यांचं होतं. त्यांचं तिकडून लक्ष असायचं की 1 घंटा लागायला पाहिजे आणि 40 मिनिटं जो रोखलं तिथे. मग ते त्यांना टॉन्टही मारायचे की काय आज लवकर संपलं भजन, पण चला ठीक आहे केलं हे भरपूर झालं. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या गुरूंचे उल्लेख केलेले आहेत की आंबेडकरांनी म्हटलं की ते मला 3 गुरु आहेत. एक नॅचरली पहिलं सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे, दुसरं जे आहे ते नाव संत कबीर आणि तिसरं जे नाव होतं नॅचरली महात्मा फुले. तर बुद्धाचा इन्फ्लुएन्स का हे लॉजिकल आहे, कारण पुढे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला काय 14 ऑक्टोबर 1956 वगैरे. कबीराचा इन्फ्लुएन्स काय आहे याचं कारण हे आहे की रामजी सकपाळ त्यांचे वडील जे आहे हे कबीरांवाले होते किंवा ते कबीरांचे दोहे म्हणायचे. त्याच्यामुळे लहानपणापासून कबीरांकडे ओढा त्यांचा जो होता तो नॅचरली होता आणि या कबीरांकडे असणाऱ्या ओढ्याचा त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रचंड उपयोग झालेला आहे.
जसं महात्मा फुलेंनी जे जे काय कार्य केलं, मी मागच्या पण व्याख्यानात तुम्हाला सांगितलं होतं की हा विलक्षण योगायोग आहे की महात्मा फुलेंचं मृत्यूचं वर्ष 1890 आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं जन्मवर्ष हे 1891 आहे. एक परंपरा जी महात्मा फुलेंनी सुरू केली ती 1827 ते 1890 जी चालली, तेच कार्य डॉक्टर आंबेडकरांनी 1891 ते 1956 पुढे नेलेलं आहे. आणि मग ते जेव्हा म्हणतात की महात्मा फुले माझे गुरु आहेत, तर ते सर्वार्थाने गुरु आहे. आणि हाउ एनी डिसिपल कैन फॉलो हिज गुरु और मेंटोर, हर बात को बहुत बड़ा करने की कोशिश किया है डॉक्टर आंबेडकर ने. महात्मा फुलेंच्या चरित्रातून किंवा त्यांनी जे जे काम केलं त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्या कामाला अजून किती मॅग्निफाय करता येईल हे डॉक्टर आंबेडकरांचं चरित्र वाचतो आपण तेव्हा कळत. तुम्हाला महात्मा फुलेंच्या चरित्रातली ती गोष्ट आठवत असेल की अस्पृश्यता वगैरे तेव्हा ही कॉमन होती. सो कॉल्ड स्पृश्य आणि सो कॉल्ड अस्पृश्य, सो कॉल्ड सवर्ण आणि सो कॉल्ड दलित आहे ना, ही भाषा तेव्हा खूप कॉमन होती. तेव्हा किती अन्याय अत्याचार किंवा सावलीचा विटाळ होईल वगैरे या टाईपची परिस्थिती होती. म्हणजे असे लोक काही मानत होते. हा सगळा येडेपणा आहे हे आजही कळतं. हे तेव्हाही काही लोकांना कळत असेल डेफिनेटली. पण समाजाचं मेजॉरिटी जिकडे जाते त्या मेजॉरिटीला अपोज करणं हा नॉर्मल ट्रेंड प्रत्येकजण दाखवू शकत नाही. सगळे समाजसुधारक इरेस्पेक्टिव्ह ऑफ धर्म किंवा जात, म्हणजे आता महर्षी धोंडो केशव कर्वे किंवा गोपाळ गणेश आगरकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील किंवा महर्षी वीरा शिंदे किंवा डॉक्टर आंबेडकर किंवा महात्मा फुले, मोठ्या पातळीवर म्हणजे नॅशनल लेवलच्या पातळीवर महाराष्ट्र सोडून बोलायचं झालं तर डॉक्टर राजाराम मोहन राय किंवा स्वामी दयानंद सरस्वती, हे सगळे समाजसुधारक आहेत. तर त्या सगळ्यांचा या वाक्यांवर विश्वासच आहे ना. आर्य समाज आणि सत्यशोधक समाज किंवा काय ब्राह्मो समाज आणि अजून कोणता प्रार्थना समाज, यांची काही तत्व म्हणून थोडी ना वेगळी. सर्व मानव एका ईश्वराची लेकरे आहे हे कोणत्या धर्माचं म्हणणं नाही आहे, हे यातल्या कोणत्या समाजाचं म्हणणं नाही आहे. पण ते म्हणणं तेव्हा म्हणण्याचं धारष्ट्य करणं ही सुद्धा कठीण गोष्ट होती. महात्मा फुलेंनी जे जे काम केलं ते छोट्या छोट्या एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी काय केलं आणि डॉक्टर आंबेडकरांनी ते मोठं कसं केलं. एक गोष्ट टिपिकल लहानपणची आपल्याला आठवते की पाणी भरणं आहे ना, ही कॉमन आज भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी ही समस्या राहिलेली नाही. सध्याच्या यावर्षी अकोल्यात ती समस्या नाही आहे, कारण पाऊस चांगला आला त्याच्यामुळे दर 2 दिवसांनी नको असताना नळ येतो आपला. बऱ्याच लोकांना तर लक्षात राहत नाही की 2 दिवसांनी नळ येतो, कारण आपण इतके सवयीचे झालेत की 5व्या दिवशीच नळ येणार. तर पाणी भरणं तेव्हा हे कुठेतरी कॉमन पाणवठा असणार, कॉमन विहिरी असणार, तिथून आणा. मग अस्पृश्यांना पुन्हा त्या पाणवठ्यावर जाण्याला मनाई आहे. ते बिचारे त्यांच्या हांड्या कळशे घेऊन फिरत आहेत. महात्मा फुलेंचे जेव्हा हे लक्षात आलं की यार पाण्याकरता या लोकांना इतका तडफडाट सहन करावा लागतोय, तर त्यांनी त्यांच्या घरचा पाण्याचा हौद जो आहे हा अस्पृश्यांसाठी खुला केला. आणि तो खुला केला म्हणून घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या की तू कोणालाही कसं काय अंगणात घेतलं किंवा कोणालाही कसं काय तू याच्यावर पाणी भरू दिलं वगैरे वगैरे. तेव्हाची सामाजिक परिस्थिती तशी होती. महात्मा फुलेंनी त्यांच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी हे काम मॅग्निफाय केलं. त्यांनी अख्खा महाडचं तळं जे आहे ना, सार्वजनिक पाणवठा तलाव जे चवदार तळे नावानंतर प्रसिद्ध झालं, त्यांनी पूर्ण ते चवदार तळे जे ते नॅचरली ओपन करून टाकलं. आणि ती सिम्बॉलिक सुरुवात होती. मग हे फक्त महाडला झालं का याचं उत्तर नॅचरली नाही आहे. इतिहासामध्ये आपल्याला चवदार तळे सत्याग्रह डेफिनेटली माहीत असतं किंवा काय 1927 पासून सुरू झाला 28 पर्यंत, आणि ते चवदार तळे खुलं झालं. ही सिम्बॉलिक होती, प्रातिनिधिक, कारण ती फक्त महाडपुरती रिस्ट्रिक्टेड राहिलेली नाही, ती नॅचरली नंतर प्रत्येक ठिकाणी झाली. महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली पुण्याला आहे ना, किंबहुना मुलींची पहिली शाळा म्हणजे मुलींसाठीची पहिली शाळा काढणारे महात्मा फुले हे अग्रगण्य सुधारक महाराष्ट्रातले. त्यांनी भेडेवाड्याला बुधवारपेठमध्ये पुण्याला एक मुलींची शाळा काढली. त्यांनी एक शाळा काढली, एक वेताळपेठ रास्तापेठ ही दुसरी शाळा काढली जी अस्पृश्यांच्या सो कॉल्ड अस्पृश्यांच्या मुलांकरता होती. मग त्यांनी एक छोटीशी शिक्षण संस्था काढली, मारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी. हे त्यांचं शैक्षणिक कार्य आहे. इसको कितना मॅग्निफाय बाबासाहेबांनी केलं हे तुम्ही बघा की पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी आजही आहे, रयत शिक्षण संस्था जशी कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केली आहे ना, हिंगणे महिला विद्यापीठ म्हणजे आजचं SNDT हे जसं महर्षी कर्वेंनी स्थापन केलं, तसं पीपल्स एज्युकेशन सोसायटी आजही आहे. या एज्युकेशन सोसायटीला म्हणजे काय आता वर्ष मोजायची झाली तर 1935 पासून जेवढी होतील तेवढी तुम्ही मोजून घ्या, म्हणजे ऑलमोस्ट ऑल 90 इयर्स. आणि त्यांची सगळी महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, काय टेक्निकल किंवा प्रोफेशनल कॉलेजेस जी आहे ना ती सगळी आहे. हे 2 शाळांपासून महात्मा फुलेंनी सुरू केलेला प्रवास जो आहे त्यांच्या स्वतः करताचा हा आंबेडकरांनी इतका मोठा केलेला आहे ना की हा पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलिंद महाविद्यालय, समोर चालूया सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजे मुंबई, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ पुन्हा एकदा मुंबई, हा
त्यांच्या काळात असणारा प्रवास आणि अजूनही मिलिंद महाविद्यालय किंवा अजूनही काय पीपल्स एज्युकेशन सोसायटी किंवा आता डॉक्टर आंबेडकरांचं नाव दिल्यामुळे मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याला डॉक्टर आंबेडकरांचं नाव आहे, तो गुरु आपण कोणाला म्हणतो आणि फक्त मग काहीतरी सांगतो किंवा हे माझे गुरु आहे किंवा मी त्यांना गुरु मानतो, याच्याऐवजी त्या गुरूंचा वारसा, कार्यात्मक वारसा आणि वैचारिक वारसा हा किती मोठा आपण करू शकतो या अँगलनी जर पाहिलं तर मग महात्मा फुलेंना ते गुरु मानतात हे इतक्या महत्त्वाच्या प्रसंगातून इम्पॉर्टंट आहे. कबीरांचा कार्याच्या बाबतीत संदर्भ किंवा संबंध येत नाही कारण ते संत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम आणि डॉक्टर आंबेडकरांचं काम याच्यामध्ये सिमिलॅरिटी सापडणार नाही, पण तो वैचारिक वारसा आहे आणि तो वैचारिक वारसा ठिकठिकाणी येतो. डॉक्टर आंबेडकर शिकले तेव्हा मुंबईला जेव्हा ते आले नंतर म्हणजे सातारा प्रायमरी ॲग्रिकल्चर स्कूलला शिक्षण झाल्यानंतर तर त्या महूच्या याच्यातले त्यांनी वर्णन केलेलं आहे की 1 पैशाचा घासलेटचा डबा जो आहे त्या डब्यावर रात्री ते शिकायचे आणि मग मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे डिग्री जेव्हा त्यांची चालू किंवा मॅट्रिकची परीक्षा जेव्हा त्यांनी दिली तेव्हा पण परिस्थिती अशी होती की 50 आणि 51 नंबरची चाळीतली खोली जी आहे या 2 खोल्यांमध्ये त्यांचं कुटुंब राहायचं आणि सगळे ॲट अ टाईम राहू शकत नाही किंवा ॲट अ टाईम झोपू शकत नाही म्हणून 2 पर्यंत त्यांचे वडील जे आहे हे जागे राहायचे. म्हणजे तेव्हा मुलं झोपलेली असायची, 2 वाजता ते मुलांना उठवायचे, मग मुलं उठून अभ्यास करायची आणि 2 ते 5 नॅचरली मुलं अभ्यास करायचे, तोपर्यंत रामजी आंबेडकर झोपायचे. मग 5 वाजता पुन्हा हे झोपायचे आणि नॅचरली ते उठायचे. काय आपल्या अवेलेबिलिटीज आज कोणत्या अँगलनी कमी आहेत आणि कशाच्या नावाने आपण बोंबा ठोकतो यार एक्झॅक्ट, किंवा आपल्याजवळ उपलब्धता नाही की आपल्याजवळ ओव्हर फॅसिलिटेशन झालेलं आहे ना. काय कोणत्या गोष्टीची कमतरता किंवा कमी आज आपल्याजवळ आहे की आपण विद्याभ्यास किंवा व्यासंग करू शकत नाही, हा प्रश्न आपण स्वतःला आरशासमोर उभं राहून विचारला पाहिजे. किंवा या परिस्थितीमधून जाऊन ते त्यांचं शिक्षण घेत आहेत. त्यांचे 10वी पर्यंतचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की 10वी पर्यंत मी एक सर्वसाधारण किंवा ऑर्डिनरी म्हणतो आपण तसा मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो. 750 पैकी 282 मार्क किंवा 268 टू बी स्पेसिफिक 268 मार्क्स आहे त्यांचं पर्सेंटेज, काय 36%च्या आसपास त्यांचं पर्सेंटेज आहे. दिस इज नॉट ऑल. कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना सिलॅबसची जी पुस्तकं आहे ती सोडून बाकीची पुस्तकं वाचणे हा आंबेडकरांचा छंद होता. सध्याचे पोरं त्यांचे शाळेचे जे पुस्तकं आहेत ते तरी वाचतात की नाही ही मला शंका आहे. तर ते पुस्तकं सोडून बाकीचे पुस्तकं आपण वाचतोय का किंवा आपली मुलं वाचतायत का हा फारच गंभीर प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी व्यासंगी असलं पाहिजे. व्यासंग म्हणजे वाईड स्प्रेडिंग. आजकाल जमाना MCQचा झाला. MCQ म्हणजे मल्टिपल चॉइस क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह. लंबा बोलो मत, लंबा सुनो मत, रील बनाओ, 1.5 घंटे के लेक्चर मत डालो यूट्यूब पे. व्यासंग नको आहे, शॉर्ट टेस्ट मॅचेस बंद, T20. त्या T20 नंतर मग आता गल्लीतल्या मॅचेस पॉप्युलर होतील, 4-4 ओव्हरची खेळणं बे आहे की नाही असं. कारण सगळं शॉर्ट, फूडचंही फास्ट फूड, एज्युकेशनचंही फास्ट एज्युकेशन, सगळं. आता आंबेडकरांनी जे सांगितलं की विद्यार्थ्यांनी व्यासंगी असायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं म्हणजे तर मानायला पाहिजे ना यार. आपण मानायला पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी मानायला पाहिजे. पहिली गोष्ट हे शिक्षकांनी मानायला पाहिजे, हे पेरेंट्सनी मानायला पाहिजे. मग पेरेंट्सनी आणि शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांना पाल्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही तुमचा व्यासंग वाढवायला पाहिजे. हे विद्यापीठांनी मानायला नको आहे. कारण परीक्षांचे पॅटर्न जर डिस्क्रिप्टिव्ह केले तर आपोआप व्यासंग करायला लागेल ना. या पोरांचं असं झालं आहे की व्यासंग बिसंग सोडा, त्यांना कोणताही प्रश्न विचारला ना, कोणताही प्रश्न. मी तर कॉम्पिटेटिव्ह काय शिकवणारा माणूस आहे. आमच्या सगळ्या एक्झाम कॉम्पिटेटिव्ह सगळ्या MCQच असतात. पण विद्यापीठाच्या परीक्षांची किंवा एकूण परीक्षांची पर्टिक्युलरली 2019 किंवा 20 नंतर म्हणजे कोरोनानंतर जी काय शिक्षणाची आपली अवस्था झाली आहे त्याच्यामध्ये पोरांना काहीही प्रश्न विचारला ना, काहीही प्रश्न, तर त्यांचं पहिलं उत्तर येईल की ऑप्शन सांग. म्हणजे उद्या यापणा लग्न करतो का असं जरी विचारलं ना तरी ऑप्शन सांग. कारण सवय झाली ना. म्हणजे ऑप्शन मधून 4 ऑप्शन दिल्यानंतर एक काहीतरी गजानन महाराज की जय म्हणून ठोकायचा. बरोबर येण्याची प्रॉबॅबिलिटी नॅचरली 25%. याला व्यासंग लागतच नाही. चुकून दणका बसला म्हणजे चुकून तुक्का लागला तर एक क्वेश्चन आपण मिळवला म्हणजे 3 क्वेश्चन चुकवायचे आपल्याला मुभा आहे. कारण 1/4 निगेटिव्ह आहे. आता याच्यात व्यासंगाचा काय अर्थ? शिक्षण प्रणाली आणि थँक्यू सो मच शिक्षण प्रणाली आणि आपली पाठ्यपुस्तकं किंवा पॅटर्न एक्झामचे कसे चालले ते असे चालले की बा शाळेचं पुस्तक आहे, प्रश्न खाली धड्याच्या खाली
तिकडे आंबेडकर म्हणतात व्यासंगी व्हा विद्यार्थ्यांना, वाईड स्प्रेडिंग है ना, रिस्ट्रिक्ट मत करो खुद को. पुस्तकात धड्याखालचे प्रश्न, गणपतरावांनी रामरावांना कोणती शिवी दिली? कंसात 2 गुण. एक पोट्ट उठलं, तो म्हणला की गुरुजी ते गणपतरावांनी रामरावाला जी शिवी दिली ती शिव्या सोडून इतक्या डेंजर शिव्या सांगतो, त्याच्यापेक्षा लय मोठ्या शिव्या मला माहिती आहे. गुरुजींचं उत्तर सांगू नको. प्रश्न काय? गणपतरावांनी रामरावाला कोणती शिवी दिली? 2 मार्क. ती माहीत असेल तर 2 मार्क, ती नसेल माहीत आणि दुसऱ्या 50 सांगशील तू, डेंजर सांगशील, झाल सांगशील, मार्क देत नाही. आता जोकचा भाग सोडा, शिवी हा शब्द काढा आणि शिवीच्या ऐवजी तुम्हाला जो वाटेल तो शिक्षण क्षेत्रातला कोणताही शब्द टाका. बरोबर? व्यासंग हाच असतो ना, तो काय फक्त शिव्यांच्या बाबतीत असतो असं थोडी है ना. मगर हम रिस्ट्रिक्ट करते जा रहे उनको कि तेरे को जितना बोला उतना, ब्रैकेट में ज्यादा बजने का नहीं, व्यासंग बिसंग करने का नहीं. बरोबर? तुला धडे कोणती दिली तीच शिवी महत्वाची है ना, बाकीच्या कोणती अजिबात नाही. तुला धड्यात जे दिलं, प्रश्न विचारला तोच माझा धडा पाठ कर, घोका आणि ओका. बरोबर? घरी पहिले घोका आणि मग परीक्षेत जाऊन त्या कागदावर ओका. जो सगळ्यात लांब ओकेल है ना, तो मग आपला मेरिट स्टुडंट असेल. याच्यात व्यासंग कुठे आला? कारण पुस्तकांच्या बाहेर तर काही वाचायचं नाही. हे शिक्षण प्रणाली जिथे सांगते तिथे विद्यार्थी व्यासंगी असावा. या म्हणजे इन्स्ट्रक्शनचं इम्पॉर्टन्स कोणापर्यंत जात आहे नक्की? अँड वेन प्रोफेसर्स विल ॲक्ट लाईक दिस और टीचर्स विल ॲक्ट लाईक दिस, आई एम ऑल्सो ए टीचर, थैंक गॉड कि ये सब इतने सालों से पढ़ रहा हूँ, तो आई विल नॉट रिस्ट्रिक्ट एनीवन. कोई उपस्थित लोगों में अगर कोई मेरा स्टूडेंट है तो कभी इस क्वेश्चन का आंसर दिया है मैंने कि सर ये एग्जाम के लिए मेरे को हिस्ट्री पढ़ने का है तो कौन सा बुक पढ़ूं, है ना. आई वॉज ऑलवेज स्ट्रांग एंड स्टांच ऑन माई आंसर, लाइब्रेरी में जितने उतनी पूरी किताबें पढ़ना, ये सर. कारण मग या शॉर्टकटला अंत नाही रे, है ना. मास्तर कोण चांगला याची पण ती उत्तर आहे. जुनं हे होतं की जो मास्तर किंवा जो शिक्षक ज्ञान दान करेल किंवा ज्ञानाचं वाटप करेल किंवा खूप तुम्हाला प्रचंड ज्ञान देईल वर्गात, तो मास्तर चांगला. हळूहळू हे उत्तर गायब होत चाललं. ज्ञान देऊ नका ना, ज्ञान नको, मार्क पाहिजे. तुम्ही सांगू नका, समजावू नका आम्हाला, कंसात समजायच्या पलीकडचे आम्ही, समजावू नका, लिहून द्या. जो डायरेक्ट लिहून देईल तो मास्तर चांगला. मग याच्या पलीकडचा कोण मास्तर चांगला? जो कमीत कमी लिहून देईल तो चांगला. लंबा नाही चलने का, जितना बस उतनाच. त्याच्या पलीकडे कोण मास्तर चांगला? जो परीक्षेत कोणते प्रश्न येईल तो लिहून देईल ते चांगला. आता त्याच्या पलीकडचा शेवटचा चांगला मास्तर कोणता? तो जे परीक्षेत प्रश्न येणार आहे त्याची उत्तरं जो लिहून देईल तो चांगला. त्याच्याकडे ट्युशनला बंगर्दी. त्याची ट्युशन फक्त शेवटचे 2 महिने चालते परीक्षेच्या आधी, कारण तो इम्पॉर्टंट देतो. IMP, येस IMPचे क्वेश्चन आन्सर रेडी मेड, सरळ. आपण नक्की कोण बनवतो? आपण विद्यार्थी घडवतो. आणि या विद्यार्थ्यांपासून ते मगाशी मी म्हटलं की एका पैशाच्या घासलेटच्या डब्यावर है ना रात्री अभ्यास करणारे जे लोक आहेत, म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास करायच्या स्टोऱ्या खूप सांगितल्या गेल्यात इतिहासात, है ना. आजकालचे पोट्टे इतके आगाऊ आहे, म्हणजे एकीकडे ते इंटेलिजंट आहेत आणि एकीकडे ते आगाऊ आहे. म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला ही आगरकरांची स्टोरी आहे. आणि ती स्टोरी व्हेदर यू नो इट ऑर नॉट, पण ती अकोल्याशी संबंधित आहे. हे जे प्रकरण आहे की आगरकरांनी म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला कारण घरची परिस्थिती नव्हती. ही म्युन्सिपाल्टी आपली म्युन्सिपाल्टी आहे. ही अकोल्याची परंपरा इतिहासाची आहे, म्हणून आपल्या इथल्या ZP बॉईज हायस्कूलला आगरकरांचं नाव दिलेलं आहे. आता हे जर आजकालच्या पोरांना सांगितलं ना तर पोट्टे इंटेलिजंट खूप आहेत, त्यांचे बाकीचे ड्रॉबॅक जे असतात त्यांना जर सांगितलं की म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून आगरकरांनी अभ्यास केला आणि तेवढे मोठे झाले, किंवा डॉक्टर आंबेडकरांनी आता सांगितलं तसं घासलेटच्या काय दिव्यावर बसून अभ्यास केला आणि त्या प्रकाशात ते इतके मोठे झाले वगैरे, याच्यावर यांचं उत्तर शांतपणे असेल की आमच्याकडे गरज नाही ना, आमच्याकडे लाईट आहे, आमच्याकडे ट्यूबलाईट आहे, आमच्याकडे LED लाईट आहे, काम पडलं तर आता इन्व्हर्टरही आहे, सगळं आहे आमच्याकडे, फक्त वाचण्याची आणि अभ्यास करण्याची इच्छा उरलेली नाही. पोट्ट्यांचा आगोपणा कुठे पेरेंट्सला तोंडघाशी पाडेल याची काही गॅरंटी नाही. कोणत्या आईवडिलांनी म्हणजे आईनी त्या पोराला म्हटलं, असं छोटं पोरगं 5 वर्षात 6 वर्षात, की ते रामायणातली गोष्ट ऐकली का तू, श्रावण बाळ कसा तो मातृ आणि पितृभक्त होता, कशी त्याची आईवडिलांवर भक्ती होती, त्याचे आईवडील जे आहे
त्यांना घेऊन तो ते नाही का कावड केली त्यांनी, एकेका कावडीत बाबांना बसवलं, एका कावडीत आईला बसवलं आणि ती कावड घेऊन तो त्यांना घेऊन तो यात्रेला गेला. तू तर आमच्याकरता काही करत नाही. त्याच्यावर त्या पोट्ट्यांनी शांतपणे सांगितलं की तुम्ही आंधळे तर व्हा पहिले, तुम्ही आंधळे झाले मग मी श्रावण बा. इंटेलिजन्स अपार्ट, अच्छी बात है कि ये इंटेलिजन्स इतना है की लॉजिकल आणि रॅशनल पोट्टे इतका विचार करतात, ही चांगली गोष्ट आहे. पण फक्त इंटेलिजन्सनी काहीही होऊ शकत नाही. दीर्घोद्योग करण्याची तयारी आणि प्रचंड परिश्रम करण्याची तयारी याच्याशिवाय विद्या तुम्हाला प्राप्त होत नाही. हे आंबेडकरांचं पुढचं वाक्य आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे, हे किती लहानपणापासून ऐकत आलोय आपण. आंबेडकरांच्या कोणत्याही शैक्षणिक फिलॉसॉफीमध्ये जेवढी 5, 6, 7 वाक्य मी आत्ता सांगणार आहे यातलं कदाचित एकही वाक्य असं नसेल जे तुम्ही ऐकलं नाही आहे. पण त्या वाक्याची इंटेन्सिटी जी आहे ना ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही कधी. आळस हा माणसाचा शत्रू आहे सगळ्यांना माहिती आहे. आळस हा विद्यार्थ्यांचा शत्रू आहे हे तर बिलकुल पक्की गोष्ट. सध्या योगायोगाने हिवाळा चालू आहे ना. एखाद्या आयोजन म्हणतो सकाळी तुला 5 वाजता उठवतो अभ्यास करायला आहे ना. तर सध्या सकाळी 5 वाजता उठणं आहे ना, हा किती कर्मकटकटीचा प्रसंग आहे. किंवा रात्री जाणं, कारण थंडी म्हणते मी ते अंगावर गोधडी घेतलेली असते, त्याच्यात इतकं चांगलं वाटत असतं आहे ना. सुख चैन शांती के साथ क्यों मेरे पीछे लगे हो यार, सोने दो मेरे को. लोक इतके आशाने इतके रेडीमेड होत चाललेले आहेत. जमाना बदलत चालला. मी मगाशी म्हटलं की मास्तर लोक प्रश्न लिहून देतील आणि त्यांची उत्तर लिहून देतील रेडीमेड, ते मास्तर चांगले. आजकाल पोट्ट्याने याची पण गरज राहिली नाही, अजिबात गरज राहिली नाही. कारण जमाना एआयचा आहे. हा जमाना एआयचा आला, जमाना चॅट जीपीटीचा आहे, जमाना चॅट बॉटचा आहे. बरोबर आहे की नाही. कोणतेही प्रश्नही नका काढून तुम्ही, आम्हीच प्रश्न काढतो, आम्ही त्याचे उत्तर शोधू. कंसात सगळं फुकटमध्ये आणि कंसात ते तिथेच आहे, त्यातला आमच्या डोक्यात काहीही नाही. कारण जे रेडीमेड मिळत आहे ही खात्री आहे, ती लक्षात ठेवण्याकरता आपला मेंदू त्रासच करून घेत नाही. येस ऑर नो. जो इझिली अवेलेबल आहे ॲट माय फिंगर टिप्स, ते लक्षात ठेवण्याची गरज माझ्या मेंदूला कधीच वाटत नाही. तुमच्यावरून सिद्ध करतो, हो की नाही सांगा. किती लोकांचे मोबाईल नंबर पाठ आहेत तुमचे? नाही, स्वतःचे नाही म्हणत आहे मी प्रश्न प्रत्येकाला विचारतो आहे की प्रत्येक व्यक्तीला किती लोकांचे मोबाईल नंबर पाठ आहे? 2, 3, 4, 5 व्हॉटएव्हर. तुमच्या मोबाईलमध्ये किती लोकांची डायरी आहे? दुसरा प्रश्न विचारतो, जेव्हा लँडलाईन होत्या म्हणजे थोडक्यात जेव्हा मोबाईलला मेमरी नव्हती तेव्हा किती नंबर पाठ व्हायचे आपले? येस और नो? हाँ, अरे रस्त्याने फिरता फिरता का, अच्छा इसको फोन लगा नंबर 24207121, छोटे नंबर होते तेव्हा. हा 7 आकडी 8 आकडी, तेव्हा किती नंबर पाठ होते? आता नवऱ्याचा बायकोला आणि बायकोचा नवऱ्याला नंबर पाठ असेल याची गॅरंटी नाही. कारण मोबाईल काढला त्याच्यात लिहिलेलं आहे पागल. कोण कोणत्या नावाने नंबर सेव्ह करेल याची गॅरंटी नाही. बरोबर. पागल थोड्या वेळाने पागल 2 म्हणजे पागल एकच आहे, त्याचा दुसरा फोन, असा अर्थ लक्षात घ्या. बरोबर. तो ये होगा ना जब रेडीमेड की आदत गिर गई तो दिमाग चलाना हम बंद कर देंगे. मग एआय काय, चॅट जीपीटी काय, कोणते हे काय. आळस हा माणसाचा शत्रू. लोक आपण इतके रेडीमेड याच्यात चाललो आहे आणि एस्टॅब्लिश लेवलला आपण जे लोक जे आता अर्थार्जनाच्या मागे गृहस्थाश्रमात आहोत, आपण थोडेसे तसे झालो तर चालण्यासारखं आहे. मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना तसं होऊ द्यायला नको आहे, हे महत्वाचं नाही आहे. आळशीपणा कोण किती करेल याची काहीच गॅरंटी नाही. इतकं सगळं रेडीमेड व्हायला लागलं. एका कंपनीने जाहिरात केली किंवा आम्ही अशी मशीन काढली, आता तुम्हाला सगळं रेडीमेड झालं माहीत आहे. किंवा गुलाबजाम खायचे तर घरी कोणीतरी काही गुलाबजाम करल. अरे जमाना गेला आहे ना. याच्या आधी होतं चलो कोणत्या तरी राठी पेढेवाला गुलाबजाम आणले. आता जायची गरज नाही. काढला मोबाईल, काय जे झोमॅटो टोमॅटो काय स्विगी टिगी हाट आला, एकच गुलाबजाम मागवणार. बरोबर आहे. कंपनी त्याच्या पुढे गेली. कंपन्या चालल्या समोर त्या आपल्याला येडं बनवायलाच बसल्या. कंपन्या चालल्या समोर त्यांनी मशीनच काढलं डायरेक्ट. त्यांनी मशीन काढलं डायरेक्ट की मशीन समोर बसा. हे त्याला असं एक हे आहे ओपनिंग, हे असं आहे. बटन दाबायचं, फक्त करायचं, बटन दाबायचं, टप गुलाबजाम. त्याच्यानंतर समोरच्या कस्टमरने विचारलं बटन कोण दाबेल? कारण आपल्या सवयी आपण तशा नेतोय आणि याला कुठेतरी काहीतरी लिमिटेशन असल्या पाहिजे. कारण रेडीमेडच्या सवयी लागल्या कोणत्याही गोष्टीने तर आपण ते वापरणं बंद करतो.
शरीर वापरण्याची गरज नाही वाटली तर आपलं शरीराचे अवयव गळून पडतील. यूज इट ऑर लूज इट, माहिती आहे ना. काही दिवसांनी असं होईल की एखाद्याचं हे काढलं इथून बॉनेट आणि असं केलं तर तो डॉक्टर शॉक होईल की मेंदू नाहीच आहे, कारण कंसात वापरलाच नाही किती वर्ष झाले. मग आता व्यासंग करा 18 तास, चला 18 तास हे रेअर, 14 तास अवेलेबिलिटी की बात करते हो. दीर्घ परिश्रमांची काय शिवाय विद्या मिळत नाही, हे थिअरी सांगतोय माणूस हा, नाही ना. आर्थिक अवेलेबिलिटी, आर्थिक उपलब्धता काय आहे? काहीच नाही आहे ना. शिष्यवृत्तीवर चाललंय ना सगळं. सयाजीराव गायकवाडांनी जी शिष्यवृत्ती दिली त्याच्या भरोशावर कोलंबिया विद्यापीठाला गेले होते ना. 25 रुपीज म्हणजे पाऊंडाच्या भाषेत म्हणून आपण 25 रुपयाची शिष्यवृत्ती जी आहे ती सुरू झाली म्हणून गेले होते ना शिकायला. त्या शिकण्याच्या याच्यातून ते पैसे जे आहेत, लग्न झालेलं होतं तेव्हा, एक मुलगा होता, त्यातले काही पैसे वाचवून आपल्या बायकोला पाठवत आहेत. तिथे त्या उरलेल्या पैशात गुजराण करतायत, तिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत आहेत. भारतातच तेव्हा कोणी सो कॉल्ड अस्पृश्यांना घरं द्यायला तयार नव्हतं, हो की नाही, है ना. आणि तसंही भारतीयांना, हा तर रास्ता प्रत्येकाला झालेला आहे. भारतीयांना इंग्लंडमध्ये गेल्यानंतर किंवा काय दुसऱ्या देशात गेल्यानंतर इतक्या इझिली घरं मिळत नव्हती. मग कोणतं तरी एक घर मिळालं, ते घर मिळालं, तिथे ते राहायला लागले. ती लँडलेडी त्यांची जी आहे, म्हणजे घर मालकीण जी आहे, पेईंग गेस्ट टाईप समजा आहे की बा हे राहण्याचे पैसे जे काय आहेत ते, आणि त्याच्या बदल्यात सकाळी त्यांना चहा मिळेल आणि ते काय 4 ब्रेडचे तुकडे जे आहे ना ते मिळतील, एक चिंचोक्या एवढा मुरुंबा मिळेल, म्हणजे आपल्या भाषेत मुरुंबा म्हणतोय मी, त्यांच्या भाषेत जॅम म्हणूया, एवढं ते त्या भाड्याच्या पैशात ठरलेलं. हा सकाळी उठलेला हा माणूस जो आहे हा ते 4 पावाचे तुकडे जे आहेत त्याच्यापैकी 2 पावाचे तुकडे खाणार, तो 1 कप चहा पिणार, तो जॅमचा जो तुकडा आहे तो खाणार. 9 वाजता ते वाचनालयात जाणार, म्हणजे लायब्ररीमध्ये जाणार. 9 पासून ते बसणार लायब्ररीत, ते 5 पर्यंत लायब्ररीत बसणार. मध्ये भूक लागली तर जवळ काही नाही आहे म्हणून ते खिशाच्या म्हणजे कोटाच्या खिशामध्ये, त्या खिशामध्ये जे ठेवलेत उरलेले 2 तुकडे किंवा सँडविच किंवा पावाचे 2 तुकडे घेऊन गेलेले, ते तिथे लायब्ररीत खाणार. कशात बुडवून हा प्रश्न विचारू नका, कारण तिथे चहा घ्यायला पैसे आहेत का आपल्याजवळ, हा पुन्हा गंभीर प्रश्न आहे. असले तर चहामध्ये, नाही तर फक्त पाण्याबरोबर, हे ते करणार. मग 5 वाजेपर्यंत ते लायब्ररीत बसणार, इकडे पुन्हा घरी येणार, थोडा वेळ पाय मोकळं करायला जाणार, पुन्हा रूमवर आले की 3 तास पुन्हा अभ्यास चालणार, म्हणजे अभ्यासाचा दुसरा हप्ता. मग रात्री समजा 10 वाजले, त्यांचा गुजराती मित्र होत आहेत, त्यांनी एक पापडाची करंडी दिली. गुजराती लोकांचे तसे पापड आचारवालेच लोक आहेत, त्यांनी पापडाची एक करंडी जी आहे ती त्यांना भेट म्हणून दिलेली. त्यातले 4 पापड काढून ते सो कॉल्ड हॉट प्लेट किंवा ओव्हनवर भाजायचे. भूक नसेल लागत, कुठे जिरते ही भूक. मग ते 4 पापड खायचे, पुन्हा अभ्यासाला बसायचं. तो असनाडेकर नावाचा त्यांचा रूममेट होता, तो चादर बाजूला करून त्याला सांगायचे, अहो आंबेडकर झोपा आता, किती वाजले, तुम्हाला काही विश्रांती नाही आहे का, काही काळ नाही आहे का, सकाळपासून पाहतोय, पुन्हा तुम्हाला उद्या सकाळी जायचं आहे, कंसात तुम्ही झोपा मलाही झोपू द्या. त्याच्यानंतर मग आंबेडकरांचं वाक्य आहे की अन्नासाठी पैसा आणि झोपण्यासाठी वेळ माझ्याजवळ नाही. फिर से वही सवाल पूछूंगा मैं कि हम में से कौन इतना स्टार्विंग सिचुएशन से गया है यार. अन्नासाठी पैसा आणि झोपण्यासाठी वेळ माझ्याजवळ नाही. Is he a student of any ordinary college? No, no. We are discussing about British Columbia University in New York, so far as his MA and PhD is concerned, and we are discussing London School of Economics and Political Science, so far as his MSc and DSc or Bharat Law is concerned. तिथे शिकणारा विलायतेत, तेव्हाच्या भाषेत विलायतेत जाऊन, आजच्या भाषेत फॉरेन, विलायतेत जाऊन शिकणारा जो विद्यार्थी आहे तो हे वाक्य काढतोय की माझ्याजवळ अन्नासाठी पैसा आणि झोपण्यासाठी वेळ नाही आहे. 8 वर्षाचा त्यांचा कोर्स होता MSc आणि DScचा. यू बिलीव्ह इट ऑर नॉट, हा 3 वर्षात पूर्ण करून आंबेडकर परत आलेत भारतात. आज सगळ्या अवेलेबिलिटी झाल्या आपल्याजवळ म्हणून आपण 3-3 वर्षाच्या डिग्र्यांना 8-8 वर्ष लावतोय का, हो की नाही. चटा है. यूनिवर्सिटी खुद ही बोलेगा ना पहले कि 4 साल के डिग्री को अगर तुमने एडमिशन लिया तो परमिसिबल पीरियड इज 8 years. 4 वर्षाची कोणती डिग्री करायला तुम्हाला किती वर्ष मोहलत आहे. एटीकेटी, ड्रॉप, काय जे YD, इयर डाऊन आहे ना, डिटेंड, सगळे शब्द वापरून घ्या नापास फॅमिलीचे. हे सगळं वापरून 4 वर्षाची डिग्री मॅक्झिमम किती वर्षात करू शकता तुम्ही, 8 वर्षात करू शकता.
मग हे असं आहे का की आहे ना 8 वर्ष सवलत, तुम्ही काय टेन्शन घेता एवढं, 1 वर्ष जास्त झालं समजा मला काय फरक पडतो. परिस्थिती कशी कॉर्नर करते ना. त्यांच्या डिग्रीचे नॉर्मल वर्षच 8 होते, म्हणजे MSc प्लस DSc पकडून नॉर्मल टेन्युअरच 8 वर्ष होतं. आणि परिस्थिती अशी होती की सयाजीराव गायकवाडांनी किंवा नंतर शाहू महाराजांनी म्हणजे लंडन करता जी शिष्यवृत्ती मिळाली ती तेवढ्या रिस्ट्रिक्टेड पिरियड पुरती असल्यामुळे ती संपायच्या आत हे शिक्षण संपवून वापस यायचं आहे, याच्याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून 8 वर्षाचा कोर्स जो आहे हा 2 वर्ष 4 महिने, मगाशी मी 3 वर्ष म्हटलं, म्हणजे राऊंड अबाउट स्पीकिंग मी 3 वर्ष म्हणतोय, 1921 ते 24 हे 3 वर्षात. इथे 3 वर्षाच्या डिग्री करता पंचवार्षिक योजना काढणारे आपले सध्याचे महाभाग विद्यार्थी जर पाहिले ऐकणे, आणि सगळ्या चुका विद्यार्थ्यांच्या असा नाही, विद्यार्थ्यांच्याही चुका आहेत. विद्यार्थी कसा असावा याची त्यांनी 3-4 वाक्य लिहिली आहे. कशाची कमाई करा, कशाचं काय करा याच्या संदर्भातली ती वाक्य आहेत. किंवा कोणताही विद्यार्थी आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे. वेळेची किंमत किती आहे तुम्हाला, पैशाची बचत करा, वेळेची कमाई करा, विचारांचं ऐश्वर्य वाढवा आणि ज्ञानाची संपत्ती वाढवा. ही 4 वाक्य नंतर शांतपणे गोळा करून लिहून काढा बरं एकदा. आपण कशाची कमाई करतोय आहे ना, कशाची बचत करतोय, कशाचं ऐश्वर्य वाढवतोय आणि कशाची समृद्धी वाढवतोय नक्की, किंवा कशाचं तरी करतोय का, या 4 पैकी कशाच तरी काहीतरी. अब स्टूडेंट्स के लिए जो बोला गया वो स्टूडेंट नहीं कर रहे हैं, टीचर्स के लिए जो बोला गया वो टीचर्स नहीं करेंगे. प्राध्यापक कसे असावे किंवा शिक्षक किंवा प्राध्यापक कसे असावे याच्याकरता त्यांनी त्यांची सांगितली काहीतरी कारण मीमांसा की हु इज द बेस्ट टीचर और प्रोफेसर इन माय ओपिनियन. कारण डॉक्टर आंबेडकर सगळं शिक्षण संपवून आले, त्याच्यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. पहिल्या लॉटला जेव्हा ते PhD करून आले तेव्हा ते 2 वर्ष सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. आणि सिडनहॅमला जॉईन झाल्यानंतर हा जातीनी महार असणारा प्राध्यापक आता कसा शिकवतो म्हणून पुन्हा सो कॉल्ड, हा सो कॉल्ड शब्द पुन्हा टाकणार आहे मी आज. सो कॉल्ड स्पृश्य विद्यार्थी जे आहे हे वर्गात बसले की देखे तो सही क्या पढ़ाता है. विद्यार्थ्यांची ही टेंडन्सी काही तेव्हाचीच नव्हती, कारण मी वर्गात शिकवलाय कितीतरी वेळा, त्याच्यामुळे खूप वेळा समोरच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर मला तो भाव दिसतो, देखे तो सही फडके क्या पढ़ाता है. मग त्यांच्याकरता जो आला त्याच्यात 2 डायमेन्शन होते. नॉर्मल स्टूडेंट कोई भी प्रोफेसर के बारे में सोचेंगे, टीचर देखे तो सही क्या पढ़ाता है, पण त्याच्यामध्ये ही लेवल लावणं हे अजून घातक होतं की अमुक एक जातीचा आहे म्हणून हा प्राध्यापक काय शिकवतोय बा. अँड देन व्हॉट इज द स्टाईल अँड व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दॅट. विलायत येऊन शिकून आलेलेच होते. आंबेडकरांचा फोटो कोणताही फुल काय पोस्चरवाला जर तुम्ही पाहिला असेल तर मॅक्झिमम वेळेला आंबेडकरांना आपण पूर्ण पॅन्ट सूट बूट आहे ना, टाय असंच बघितलेलं आहे. ती त्यांची सिडनहॅम कॉलेजमध्ये असतानाची वेशभूषा आहे. टोटली वेस्टर्न स्टाईलनी जो वेल ड्रेस्ड झालेला आहे तो माणूस तिथे गेला. त्याच्या शिकवण्याची पद्धत, त्याचं ओव्हरऑल विद्वत्ता, त्याचे ओव्हरऑल ज्ञान आणि त्याचं ते एक्सप्लेनेशन करण्याची त्याची पॉवर, हे पाहिल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा सिडनहॅम कॉलेजचे पोट्टे त्या पिरियडला अटेंड करतील. हे सोडून द्या, मुंबईच्या बाकी कॉलेजेसचे पोरं जे आहेत हे सिडनहॅमला येऊन रिक्वेस्ट करायला लागले की आम्हाला यांचा पिरियड अटेंड करता येईल का. आज आपापल्या कॉलेजेसमध्ये त्याच कॉलेजचे प्राध्यापक जे आहे त्यांचे तरी पिरियड ते पोट्टे अटेंड करतायत का. कोणत्याही कॉमर्स किंवा सायन्स किंवा कोणत्याही कॉलेजेसला गेले तर तिथे ज्यांचं कोणाचं टाइम टेबल लागलेलं आहे ते सगळे पिरियड जे आहे ते पोट्टे अटेंड करतायत का. आणि तो पुढची गोष्ट की जर अटेंड करत असतील तर त्यातले किती लोक प्रॅक्टिकलचे किंवा इंटरनलचे जे 20 मार्क आहेत त्याच्या धाकाने अटेंड करतायत, की काही ज्ञान मिळेल आणि काही शिकायला मिळेल म्हणून अटेंड करतायत. प्राध्यापक हा विद्वान असावा पहिलं कंडिशन. दुसरी गोष्ट तो सर्वश्रुत असावा, म्हणजे वेल रेड, नोईंग अबाउट एव्हरी फील्ड प्रॉबेबली, सर्वश्रुत असावा. तिसरी गोष्ट तो नॅचरली स्वतः स्टुडंट असावा, म्हणजे त्याचं अध्ययन जे आहे हे नॅचरली थांबलेलं नको. काय काय कंडिशन चालल्यात पहा. चौथी कंडिशन त्याच्यापेक्षा डेंजर, की कोणताही आपला जो विषय आहे हा मनोरंजक करून शिकवण्याची धमक त्याच्या अंगात असावी. शब्दशः वाक्य सांगतो डॉक्टर आंबेडकरांचं. आपला विषय जो आहे हा मनोरंजक करून शिकवण्याची धमक जी आहे ती त्याच्या अंगात असावी. आता या 4-5 कंडिशन जर मी टाकल्या आहे ना, किंवा जगातले सगळे इन्क्लुडिंग मी काही ऑफिशियली प्राध्यापक नाही आहे, माझ्या नावाच्या मागे लोक उगीच प्राध्यापक लावतात,
मी काही कोणत्या कॉलेजमधला प्राध्यापक थोडे, प्राध्यापक हा एक दर्जा आहे, तो वेगळाच दर्जा आहे. मी नाही आहे, मी मास्तर आहे. पण समजा शिक्षकी पेशातला आहे म्हणून माझ्या सहित सगळे इन्क्लूड केले, एक एक शब्द काढा, गायबच होतात लोक. किंवा विद्वान असावा, झाल निम्मे गायब. हा ना, सगळे शिक्षक प्राध्यापक गायब केलं. विद्वान कोण आहे, गायब गायब, निम्मे गायब झाले. चला पुढे. त्याच्यानंतरही अजून अध्ययन कोण करतो, म्हणजे शिकतो कोण आहे, म्हणजे त्याचं वाचन अजूनही चालू आहे. आमच्या वर्गाची धारणाच ही आहे की आम्ही 21 वर्ष शिकलो, त्याच्यानंतर प्राध्यापक म्हणून लागलो, कंसात आमचं शिक्षण संपलेलं आहे. आणि इथून आम्ही फक्त तुम्हाला शिकवायलाच उर्वरित आयुष्य घालवणार आहोत. आम्हाला शिकायचं, बापरे, आणि आम्हाला शिकवू शकेल कोण, कोणीच नाही. आम्ही सगळ्यात मोठे, आम्ही कोणाचं काही ऐकून घेण्याची गरज नाही, आम्हाला कोणी कोणतं ज्ञान देऊ शकत नाही, माझ्यापेक्षा जास्त कोणीच मोठं माझ्या सब्जेक्टमध्ये आता उरलेलं नाही, तर मी अध्ययन करण्याचा प्रश्नच नाही. हे असे विद्वान, हे असे अजिबात न शिकणारे, म्हणजे लर्निंग कंटिन्युअस वगैरे, हे पुस्तकातले वाक्य झाले, हे टीचर लोकांना ऍप्लिकेबल नाही आहे. तिसरी गोष्ट, सगळ्यात बेकार गोष्ट तर ही आहे की आपला विषय मनोरंजक करून शिकवण्याची धमक त्याच्या अंगात असावी, की तुमच्याजवळ ज्ञान खूप आहे कंसात, तुम्ही ते एंटरटेनमेंटनी सांगू शकता का. इथे कंडिशन अशी आहे आपल्याकडे की विद्वत्ता आणि हसणं, कोणी पण हसणं, त्यांनी स्वतःही हसणं आणि त्याच्या वर्गात कोणी हसणं, याचं वावडा आहे. नाही नाही, विद्वान म्हणजे कसा खतरूड दिसला पाहिजे, एकदम डेंजर असा की त्याला पाहिल्यानंतर बेकार आहे, विद्वान आहे का हो, हे जर ना. आपण एवढे लोक, आपल्याला कोणाला तरी आपला मॅथमॅटिक्सचा टीचर शाळेमधला असा आठवतोय का की त्यांनी वर्गात जोक केला, कधीच नाही. मॅथ सायन्स वाले लोक जोक करतच नाही भाऊ, कारण ते इतकं मोठं शिकवत असतात, तुम्हाला जोक करायला चान्सच नाही. त्रिकोण एबीसी, त्रिकोण पी क्यू आर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. व्हाय आर यू लाफिंग, गेट आउट. मग किती लोक गायब होतील, किती लोक गायब होतील. और ये मी ते वाक्य पुन्हा रिपीट करतोय की आपला आपला विषय जो आहे हा मनोरंजक करून शिकवण्याची धमक त्याच्या अंगात असा. विषय कोणता, विषय कोणता, अरे इतिहासाला कोणी मनोरंजक करू शकेल, हे वाक्य मी चुकीचंच बोललो आहे. इतिहास ज्या पद्धतीने शाळेत शिकवला गेला त्याच्या इतकं भयंकर तर काहीच नाही शिकवलं गेलं. रादर पुढचं वाक्य सुधारवतो की इतिहास आपल्याला शिकवलाच नाही कोणी, इतिहास हा वाचून दाखवला गेला फक्त. पुन्हा मी वाक्य सुधारवतोय, वाचून दाखवला गेला नाही, वाचून घेतला गेला आपल्याकडून. ये जर ना, हा तू वाच, काल कुठे होतो, धडा नंबर 8 पेज नंबर 7, तू वाच. त्यांनी 4 वेळा वाचल्या, बस खाली तू वाच, बस खाली तू वाच. आणि प्रत्येकाला समजलं, समजलं हो म्हणायचं आहे. एखाद्याने कधी चुकून हात वरती केला की मला नाही समजलं, तर त्यांनी जे वाचलं तेच गुरुजी डबल म्हणून दाखवलं, किंवा एबीसीडीने असं केले, मग पी क्यू आर एने तसं केले, समजलं. याच्याही नंतर आहे का तुझी गॅरंटी म्हणण्याची का, तरी गुरुजी समजलंच नाही, तुम्ही तेच तर सांगू राहिले. म्हणजे इतिहास आहे शिकवला. आता सांगतो की डॉक्टर आंबेडकर पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते. बापरे, अर्थशास्त्र शिकवताना मनोरंजक. पुढचा अजून एक तिसरा राहिला सब्जेक्ट, फिलॉसॉफी. अरे बापरे, फिलॉसॉफर म्हणजे तर का फिल्म्स मध्ये काय इंटरेस्ट, क्रिकेट वर्ल्ड कप झाला म्हणतात, बरं निदान इलेक्शन, खायला चालता का, प्यायला चालता का, काही बघायला चालतं सिनेमा वगैरे, याला फिलॉसॉफर म्हणतात. ज्याच्या चेहऱ्यावरची रेषही कधीही हलू शकत नाही, प्रयत्नपूर्वकही नाही हलू शकत, त्याला फिलॉसॉफर म्हणतात. आता ही फिलॉसॉफी जो शिकवतोय, इकॉनॉमिक्स जो शिकवतोय आणि पॉलिटिकल सायन्स जो शिकवतोय, बेटर तेव्हाची टर्म वापरतो ज्या सब्जेक्टच्या व्हॅकन्सी करता आंबेडकरांना सिडनमध्ये नियुक्ती आली, तो पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचा सब्जेक्ट होता. अर्थशास्त्र आणि राजकारण याचं कॉम्बिनेशन, पॉलिटिकल इकॉनॉमी, मराठीतलं कॉम्बिनेशन शब्दाचं नाव अर्थकारण. अब ये भी सब्जेक्ट पढ़ाने वाला ये ऐसी स्टाइल से पढ़ा रहा है कि वो कॉलेज के नहीं, बाहर के कॉलेज के लोग आके रिक्वेस्ट कर रहे हैं कि आम्हाला या माणसाचा पिरियड अटेंड करू द्यावा.
आंबेडकरांनी टीचर्स किंवा प्राध्यापकांविषयी अजून एक वाक्य लिहून ठेवलं, ते थोडंसं टीचर्सच्या फेवरमध्ये जाणार. प्रत्येक वेळा थोडी ना काही शिक्षक प्राध्यापकांच्या चुका असतील, काही चुका सिस्टीमच्या असतील. त्यांनी लिहिलं की कोणत्याही शिक्षकांनी प्राध्यापकांनी अध्ययन 1, अध्यापन 2, संशोधन 3, प्रबोधन 4. अध्ययन म्हणजे स्वतः वाचणं, अध्यापन म्हणजे शिकवणं, तिसरं रिसर्च संशोधन, आणि चौथं प्रबोधन मास कम्युनिकेशन मास टीचिंग. हे 4 सोडून दुसऱ्या कोणत्याही कामात लक्ष घालायला नको कोणत्याही शिक्षक प्राध्यापकांनी. आता तुमच्यापैकी जे जे शिक्षक आहेत किंवा ऐकणारे जे जे कोणी त्यांच्यापैकी शिक्षक प्राध्यापक ते एकदम खुश झाले असतील, एकदम बरोबर बोलले आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर एकदम सही बोले, वास मी पण शिक्षक आहे. आणि कंसात अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रबोधन हे सोडून मायामागे बाकीचेच कामं लावतात. नगरपालिकेच्या निवडणुका आल्या का भरफाम, रेशनचा सर्वे करायचा का भरफाम, जनगणना कोण करेल, टीचर. काय जे इलेक्शनच्या कार्डाचं जे काय सर्वे करायचा कोण करेल, टीचर. मध्ये कधी करोना आला तिच्या मायाला नवीनच लफडा आहे, करोनाचं करा. ते मध्ये पल्स पोलिओ चाललं, पल्स पोलिओ कोण करेल, टीचर. म्हणजे तो नंतर शिकवायचं, नंतर अध्ययन अध्यापन, नंतर पहिले हे रेशन कार्ड, जनगणना, निवडणुका हे सगळं. मग आता हा सिस्टीमचाही चुकीचा पार्ट आहे ना, किंवा त्यांच्या ज्या कामाकरता त्यांना आपण समजतोय की त्यांनी लर्निंग, टीचिंग, रिसर्च आणि मास कम्युनिकेशन याच्याकरताच काम, ते सोडून आपण बाकीचेच लचांड जे ते त्यांच्या मागे लावू. आता हे टीचर लोकांच्या फेवरमध्ये केलं वाक्य. आता पुढचं वाक्य की टीचर लोक किंवा प्राध्यापक लोक कसे काय काय काम करतात. प्राध्यापकांना इतकी कामं आहेत हो, सांगतो मी तुम्हाला. त्यांनी वर्गात शाळेत शिकवायचं किंवा कॉलेजमध्ये शिकवायचं हे सोडून त्यांच्या मागे खूप कामं आहे. ती कामं नाही म्हणत आहे जी सिस्टीमने त्यांच्या मागे लावली, ती कामं म्हणतोय जी त्यांनी स्वतःहून सिलेक्ट केली. प्रत्येक प्राध्यापकाचे जोडधंदे आहेत. प्राध्यापक म्हणा, टीचर म्हणा, पार्ट टाइम. कोणी गाड्या घेतल्या, कोणी काळ्या पिवळ्या चालू राहिलं, कोणाची हॉटेलमध्ये पार्टनरशिप आहे, कोणाकोणाचं काही आहे. आणि ते मध्येच ते त्यांचं पिरियड, हा पोहोचा क्या माल, हा भेजता है शाम को. अबे तू इकडे चाणक्य अलेक्झांडर काय जे सांगू राहिला, कोणता माल पाठवायला तू मध्ये, बरोबर. मग आता ही सिस्टीमची चूक नाही आहे ना, ही यांची चूक आहे. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की का, त्यांचं म्हणणं असं आहे की सर इतकं बेकार काम झालेलं आहे, बरं झालं तुम्ही कॉलेजमध्ये प्राध्यापक नाही किंवा शाळेत शिक्षक नाही. म्हणजे शिकवा तर शिकवा, परीक्षा घ्या पोट्ट्यांच्या, आणि पुन्हा पेपर तपासा. खरं आहे, अन्याय आहे तुमच्यावर. पेपर तुम्हालाच तपासावे लागतात, नाही खरंच आहे. म्हणजे शिकवा तर शिकवा, परीक्षा तर परीक्षा घ्या, आणि पुन्हा पेपरही तपासा, रिझल्ट किती ओव्हरलोडिंग. उद्या एखाद्या गॅरेजवाल्याकडे गेलो, गॅरेजवालाही असं म्हणू शकेल, गाडी नेली त्याच्याकडे ओव्हरऑलिंगला आपण, तो असं म्हणू शकेल की आम्हीच ते उघडा, नटबोल्ट पाने खोला, आम्ही ते इंजिने सुधरा आणि आम्ही फिट करा. ते काय बरोबर आहे काय? नाही नाही नाही, त्याचं कामच नाही. पेपर तपासणं तुमचं कसं का? अजून समोर चालतो, एखाद्या सर्जननी असं म्हटलं तर की आम्ही कापलं, त्याचं अपेंडिक्स उडवलं, आणि आता आम्ही शिवा का ते काही झालंय आम्हाला, काय किती ओव्हरलोडिंग. शिवण कोण? आमचं कामच नाही ते. नाही तर मग पुढचं वाक्य, शिवायचे वेगळे देता का? हे सोडणं पेपर तपासायचे वेगळे देता का? हो की नाही, हो की नाही. कसं यार. एंड देन वी क्लेम, इतना शांति से हम बोल जाते कि आई एम इन टीचिंग प्रोफेशन. यू नो टीचिंग इज व्हेरी नोबल प्रोफेशन. ब्लडी यू आर नॉट नोबल. कारण आपण हे सगळं घडलं कधी आहे? 1956च्या आधी ना. आंबेडकर म्हणजे हे वाचून आपल्याला आता काही फायदा होणार आहे याच्यावर आमची श्रद्धाच नाही. वी आर बॉर्न इन 1990. यू नो वी आर जेन झी. हाउ वी आर कंसर्न विथ एनी स्टोरी बिफोर 1947. क्यों इतनी सदियों पुरानी बात कर? अबे सदियों पुरानी है जो अभी भी टिकी हुई है. ती फास्ट फूड सारखी नाही आहे. रात्री आणलं सकाळी खराब झालं, हे सर ना. हे 10 वर्ष टिकणाऱ्या त्या लोणच्या सारखं आहे, जे लोणचं तुमच्या आजीनी घालून ठेवलं होतं कधी. येसो ना, बाजार से लाएंगे, उसके ऊपर पैक्ट का सिंबल रहता, डेट ऑफ पैकेजिंग, डेट ऑफ एक्सपायरी. येसो ना, वो हिस्टोरिकल जो है, चाहे वो आचार हो चाहे वो विचार, येसो ना, उसको एक्सपायरी नहीं है बॉस. इट इज परमानेंटली फॉर प्रिजर्वेशन. और ये सब अवेलेबल है आजकल, ज्यादा वाइडली अवेलेबल है. पहले सिर्फ किताबें पढ़ने का चांस था, अभी तो किताबें सब ई बुक्स में कन्वर्ट हो रही.
एव्हरी बुक इज ॲट युअर फिंगर टिप. है ना, काढा मोबाईल, टाका ॲनिलेशन ऑफ कास्ट, काय हू वेअर शुद्राज, टाका बुद्ध अँड इज धम्म, कास्ट इन इंडिया, आंबेडकरांच्या पुस्तकांची नावं सांगतोय. एकीत जय बेकीत क्षय. सिंपल वाक्य. मी सांगितलं ना, आंबेडकरांच्या फिलॉसॉफीमध्ये अशी कोणती अशी असं वाक्यच नाही आहे, पण जी वाक्य छोटी छोटी आहे त्याची इंटेन्सिटी आपल्या बोलक्यापर्यंत पोहोचते का, हाच मूळ प्रश्न आहे. एकीत जय बेकीत क्षय. पॉलिटिकल स्टेटमेंट नाही करायचं मला, पण एकीत जय बेकीत क्षय म्हणजे तुम्ही एकत्र राहिले आहे ना. अरे यार, या टाईपचं स्टेटमेंट आता इलेक्शन मध्ये मारलं ना कोणीतरी उत्तर प्रदेशमध्ये. यार डोंट लेट मी टॉक ऑन दॅट. येस ऑर नो, येस ऑर नो. एकीत जय बेकीत क्षय, बरोबर आहे क्या? हाँ कटिंग, हाँ येस ऑर नो. ते वाचतायत, ते वापरतात. माझा पॉलिटिकल प्रश्न नाही का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी नाही हे अनुसरलं कधीच, एकीत जय बेकीत क्षय. येस ऑर नो. अरे इतक्या तळागाळाच्या लोकांकरता जे आंबेडकर इतकी वर्ष करत होते आणि ते इथून पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे ही त्यांची इतकी ठाम धारणा होती. वाय देर वॉजंट एनी पॉलिटिकल विजडम. कोणालाच नव्हतं. सब डिवायडेड इंटू ग्रुप्स, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, है ना. मग ते कोणी पण आपल्याला कसे पॉलिटिसाइज करून आपल्याला वापरतील वगैरे वगैरे. आता काय त्या वाक्याचा अर्थ राहिला? पॉलिटिकल आघाडीवर पण डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे आणि ते हे सगळं करू शकले याचं कारण त्यांची विद्यार्थी दशा इतकी समृद्ध आणि रीच आहे. एक अजून त्यांनी चिल्लर वाक्य म्हणजे छोटंसं वाक्य त्या विद्यार्थ्यांच्या याच्याकरता टाळ की तुम्हाला जे जे शक्य आहे ते मोह टाळा. काय मोह टाळा? 2 शब्दांचं वाक्य आहे. एक्सप्लेनेशन देताना ते पुढे म्हणतात की बा कोलंबिया विद्यापीठ म्हणजे न्यूयॉर्कला असताना किंवा इंग्लंडमध्ये म्हणजे लंडनला असताना मोह टाळा. विद्यार्थी दशेतले मोह कोणकोणते असतात है ना. जसे काही एवढं थोडी ना काही मोठे असते विद्यार्थी, थोडी ना कोणी काही अडचण मिळतासारखं कांड करायचा प्रयत्न करतो. छोटे छोटे मोह आहे ना. जे वारंवार प्रयत्न करूनही अवॉइड करता येत नाही त्यांना मोह म्हणतात. हां, आणि जे अवॉइड नाही करता येत त्या मोहांचं हळूहळू व्यसनांमध्ये रूपांतर होतं. व्यसन म्हटल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या टिपिकल सबस्टन्स अब्यूजकडे जाऊ नका की कोणाला काय दारूचं व्यसन लागलं की सिगरेटचं व्यसन. ॲडिक्शन इज ॲडिक्शन. ॲडिक्शन मे बी ऑफ एनिथिंग. नावडेज दिस इज द ॲडिक्शन. हा मोहच आहे ना. बोलत असताना कोणाशी पण वर्गात आपण लेक्चर ऐकत असताना इमॅजिन करू की समोर डॉक्टर आंबेडकरांसारखा चांगला प्राध्यापक आहे आणि ते टर्र टर्र काहीतरी झालं आपलं आहे झालं व्हायब्रेटर वाजलं ते होतोच ना मोह. किती क्षणिक मोह आहे. क्षणिकच आहे ना. खपकनच पाहते बारीकमध्ये तेवढ्या 2 वाक्य सटकतात त्या तिकडे. खपकनच पाहते मग त्याला दिसते कंपनीचा कॉल आहे. किती मूर्खपणा, किती मूर्खपणा. ब्लडी हेल विथ दिस अट्रैक्शंस एंड वॉट एवर द थिंग्स. थ्रो ऑफ कर दो इसको, बंद मार साला, एयरप्लेन मोड पे डाल, जहां डालने का वहां डाल. मैं काम कर रहा हूं यार, मजाक थोड़ी ना चल रहा है. ये सर ना. अगर मेरी धारणा मेरे प्रति, मेरी धारणा मेरे काम के प्रति ये होगी तर हे इतके क्षुद्र मोह जे आहे हे मला पडूच शकत नाही. इंग्लंडला गेल्यानंतर कोणाकोणाला कोणते मोह झाले. आई डोंट वॉन्ट टू कंपेयर अगेन ऑल द बिग पर्सनॅलिटीज. इसमें कोई इवैल्यूएशन कंपैरेटिव नहीं होता है ना. हाउ गांधी कैन बी कंपेयर्ड विथ काय सावरकर एंड सावरकर कैन बी कंपेयर्ड विथ डॉक्टर आंबेडकर एंड वो धंदा हो ही नहीं सकता. सगळेचे सगळेच ग्रेट आहे. पण लंडनला किंवा इंग्लंडमध्येच बॅरिस्टरकी करायला गेलेल्या यातल्या काही लोकांना मोह पडले डिस्कोथेकला जायचे. हे सांग हो हो. डॉक्टर आंबेडकरांना नव्हता मोह. त्यांना नव्हता हा मोह इंग्लंडमधल्या कोणत्याही पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा. तिथल्या बार्सला, पब्सला, पार्क्सला, म्युझियम्सला है ना, जेवढी प्रेक्षणीय स्थळ असतील तिथे कुठे जाण्याचा, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा, कुठे जाऊन खाण्याचा नव्हता मोह. नव्हता. अरे ज्या माणसाला अन्नासाठी पैसा आणि झोपण्यासाठी वेळ नाही है ना त्याला कोणत्या मोहात पडायला पैसे किंवा वेळ आहे रे. आणि फक्त वस्तूंचे किंवा अशा भौतिक गोष्टींचेच मोह आंबेडकरांनी टाळले आहे. दॅट इज नॉट ऑल. नो. मोह टाळण्याचे प्रकार कशात सांगतो. 13 ते 17 डॉक्टर आंबेडकर बाहेर होते न्यूयॉर्कला. लाला लजपत रायांचा त्यांना मेसेज गेला. लाला लजपत राय ज्यांना तळीबार होते ते लाल बाल पाल आहे ना, जहाल चळवळ पेटली वगैरे वगैरे त्यांना भारतातून काढून दिलं बाहेर.
त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केलं, लाला लजपत रायांनी डॉक्टर आंबेडकरांना, की हे स्वातंत्र्याचं आमचं जे काय चालू आहे प्रकरण आहे ना, तर याच्यामध्ये तुमचा सहभाग कसा महत्त्वाचा आहे, तुम्ही इकडे या, म्हणजे तुम्हाला राजकारणात काहीतरी महत्त्वाची पोझिशन मिळेल, तुम्ही या. सेम निरोप 21 ते 24 ते लंडनला असताना सुद्धा त्यांचा गेला. तोपर्यंत हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीची हे सुरू झाली होती, काय स्थापनेची सूत्र. त्यांना डॉक्टर आंबेडकरांनी शांतपणे सांगितलेलं आहे की माझा विद्याभ्यास जो चालू आहे त्याच्यामध्ये येणारी कोणतीही गोष्ट ती कितीही मान मरातब देणारी असेल तरी हा मोह मला टाळलाच पाहिजे. 1919 छत्रपती शाहू महाराज ज्यांच्या शिष्यवृत्तीच्या मदतीने ते लंडनला गेले होते, त्यांनी त्यांना मेसेज पाठवला की 1919ला जो नवीन कायदा भारतात येतोय त्याच्या अंडर विधिमंडळाची एक पोस्ट जी आहे ती सो कॉल्ड अस्पृश्यांना मिळण्याची शक्यता आहे, तर ती तुम्हाला मिळू शकते, म्हणून तुम्ही परत या. ज्यांच्या शिष्यवृत्तीवर आपण शिकायला गेलोय तिकडे त्यांनाही डॉक्टर आंबेडकरांनी तेच उत्तर दिलेलं आहे की मला तुमची भावना समजली की मी या पोस्टवर आलो, म्हणजे विधिमंडळात गेलो, तर मी हे जे काय काम आहे अस्पृश्यता निवारण किंवा जेजेमल करायचं हे मी अजून चांगलं करू शकेन, पण मी ज्या विद्याभ्यासाकरता इथे आलो आहे तो पूर्ण करून मग नंतर जर मी राजकारणात आलो तर मी अजून जास्त भरीव कार्य करू शकेन, म्हणून मी सध्या म्हणजे सॉरी फॉर युअर ऑफर बट कांट हेल्प. Irrespective of the fields, there are so many such big examples, those who could avoid these fatal attractions. मेरे को बाय चान्स याद आ रहा है, डॉक्टर होमी भाभांना पंडित नेहरूंनी म्हटलं होतं की तुम्ही पहिल्या मंत्रिमंडळात या, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री म्हणून. आणि डॉक्टर भाभा बिंग ए साइंटिस्ट, ही वॉज नोइंग व्हाट एग्जैक्टली ही इज, व्हाट ही कैन डू एंड व्हाट ही कॅनॉट, क्या वो कर सकते हैं, क्या वो नहीं कर सकते. त्यांनी इतके जवाहरलाल नेहरूंचे चांगले संबंध असताना शांतपणे त्यांना सांगितलं होतं की सॉरी, मी नाही येत, मंत्रिमंडळ राजकारण हे माझं काम नाही, मी सायंटिस्ट आहे, लेट मी वर्क ऑन दॅट. सेम इयर आहे ते 1948 जेव्हा अणुऊर्जा आयोग जो आहे त्याची स्थापना झाली, आणि ती स्थापना करणारं नाव जे आहे ते डॉक्टर होमी जहांगीर भाभा होते. होमी जहांगीर भाभा जर मंत्रिमंडळात गेले असते, किती मंत्री आठवत आहेत तुम्हाला आजपर्यंत भारताच्या मंत्रिमंडळात सगळे झालेले? चला सोडा, सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यातली तरी किती मंत्र्यांची नाव आठवत आहेत? 2, 3, 4 जे वरते वरते आहेत ते आठवतील, बरोबर आहे. जे खूप चांगलं काम करतात ते आठवतील, जे अत्यंत न्यूसन्स व्हॅल्यू आले है ना, परमनंट जे काळा करत असतात ते आठवतील. सगळं मंत्रिमंडळ आठवत नाही ना रे बा. होमी भाभा सगळ्यांना माहिती आहे ना, कारण अणुऊर्जा आयोग जो स्थापन झाला, मग जे जे काय आपली अण्वस्त्र सिद्धता झाली, हे सगळं फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम जो आहे तो नॅचरली नाव कोणता आहे? डॉक्टर होमी जहांगीर भाभा. का जस्ट बिकॉज ही वॉज अ सायंटिस्ट? नो, ही वॉज अ सायंटिस्ट वन थिंग, दुसरी गोष्ट तो ते मोह अवॉइड करू शकले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. देर आर सो मेनी सच बिग एग्जाम्पल्स फ्रॉम डिफरंट एंड डायवर्सिफाइड फील्ड्स, जिनको ये समझा नहीं वो बहते बहते चले गए. महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली आहे की भारतातली परिस्थिती कशी गंभीर आहे ना. हा प्रसंग तुम्हाला माहिती आहे की ते मुद्दाम फाटके कपडे घालून, फाटकं मुंडासं किंवा फाटकं बांडीस वगैरे ते घालून गेले होते की त्यांना कळावं, इंग्लंडचा राजपूत येणार होता त्याला कळावं की भारतातली परिस्थिती कशी आहे. तुम्ही मला बोलवताय उगीच मी काहीतरी चांगलं काम केलं किंवा थोडा मोठा झालं म्हणून, पण मी रिप्रेझेंट भारताला करतो ना. महात्मा फुलेंनी एका हंटर कमिशन समोर साक्ष दिलं, डॉक्टर आंबेडकरांच्या नावासमोर 3-4 कमिशनला साक्ष दिल्याचा उल्लेख आहे. मी म्हणतो ना मगाशी की महात्मा फुलेंनी जे केलं ते मॅग्निफाय करण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने शिष्य या नात्याने त्यांनी केलं. साउथ बरो कमिशन 1, मॉन्टेगी ट्रांसपोर्ट कमिटी 2, मॅकडोनल्ड समिती 3, सायमन कमिशन 4. इसके अलावा राउंड टेबल कॉन्फ्रेंस जो है वो नॅचरली आला है ना. तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर आंबेडकर नॅचरली हजर होते. इतक्या अशा विचित्र परिस्थितीत राहून त्यांना का असं वाटलं असेल की मी इतका शिकून आलेलो आहे, आय कॅन लीड व्हेरी कम्फर्टेबल लाईफ बाय बिंग ए प्रोफेसर इन सिडनॅम कॉलेज, देन प्रोफेसर इन कोणतं आपलं एल्फिन्स्टन कॉलेज, देन प्रिन्सिपॉल ऑफ वन ऑफ दोज 2 कॉलेजेस, वर्स कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. 23 ते 36 म्हणजे साधारण 13 वर्ष ते प्राध्यापकीमध्ये गेलेले आहे. मी मगाशी म्हटलं ना की आंबेडकर किती शिकले आहेत ही त्यांची एक इमेज किंवा उंची आपण गृहीत धरली. ते कोणत्या आर्थिक परिस्थितीत राहून शिकले हे पकडलं तर ती उंची दुप्पट होते. कशी अवहेलना सहन करत करत ते शिकले हे पकडलं तर ती 5 पट किंवा 10 पट होते. आणि त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला हे जर पाहिलं तर मग ती 100 पट होते. पुन्हा 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 डॉक्टर आंबेडकरांच्या मागे नेहमी करता आपण हा शब्द वापरतो, काय? महामानव डॉक्टर आंबेडकर. महामानव आंबेडकर म्हणजे काय? सुपर ह्युमन है ना. बेसिकली एनी पर्सन इज ए ह्युमन बिईंग
बराबर। वो ह्यूमन बीइंग का सुपर ह्यूमन कैसे होता है? सुपर ह्यूमन मेरे हिसाब से ऐसे होता है, ऐसी हालातों से चल के इतना सब कुछ सह के, आणि असं नाही झालं रे, असं नाही झालं की इतकं शिकून आले किंवा इतके उच्च विद्या विभूषित झाले म्हणून बाकीचे एक्सक्यूज मिळाले, नंतर लोकांनी त्यांना चांगली वागणूक दिली, असं पण नाही झालं, असं पण नाही झालं दुर्दैवाने। शाळेत असताना 6 दिवस शाळेमध्ये पाणी मिळत नाही, कारण पाणी हे पुन्हा तोच है ना, सब बात की जड जो आहे, एकीकडे पाण्याला जीवन म्हणायचं आहे की नाही, इकडे ते पाणी विशिष्ट लोकांकरता रिस्ट्रिक्ट करायचं आहे ना, म्हणजे शाळेत पाणी आहे पण ते सगळ्यांकरता नाही आहे, बरोबर, मग ते सगळ्यांना द्यायचं नाही, मग 6 दिवस पाणी मिळत नाही, ही परिस्थिती आहे। तिकडे इतकं सगळं शिकून आल्यानंतर बडोदा संस्थानात जेव्हा नोकरी करायला गेले तेव्हा बडोद्यात राहायला जागा मिळत नाही, हे दुसरं झालं। मग हिंदू किंवा मुस्लिम हॉस्टेलला जागा मिळत नाही म्हणून पारशी हॉस्टेलला जागा मिळाली। त्या पारशी लोकांना काही दिवसांनी यांचा इतिहास कळला की कोण आहेत, टू विच कास्ट और टू विच क्रीड बिलॉंग, ते लोक आले की का तुम्ही कोण आहे, याने झालं मी हिंदू आहे, तेव्हा हिंदू होते की नाही, वापस आले तेव्हा 23ला मी हिंदू आहे, तेवढं नाही आम्हाला माहिती आहे तू कोण आहे। व्हॉट अ क्वेश्चन दिस इज यार, ते हिंदूच होते ना तेव्हा, ते तेच सांगत होते ना की मी हिंदू आहे, आणि त्यांनी तेच उत्तर दिल्यानंतर समोरचे लोक म्हणतात की नाही नाही आम्हाला माहिती आहे तू कोण आहे। म्हणजे धर्माच्या समोर हिंदू लिहिणारे लोक जे आहे तेही इतक्या ओपनली सांगू शकणार नाही, असा अर्थ काढत यायचा। आणि हे सगळं भोगल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना जे जे काही वाटलं असेल की बा कोणती कामं प्रकर्षाने आपण हातात घेणं गरजेची आहे, कॅन वी जस्ट लीड अ लाईफ ऑफ प्रोफेसर और प्रिन्सिपल and just earn काय high salary and get settled in the life, मागे मागे जातं खूप बॅकग्राऊंड। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात म्हणजे असा कोणीतरी एखादाच बिंडोक असेल है ना, ज्याला या नावाविषयी आदर नाही किंवा तो रेव्याडोक्या असेल असं आपण म्हणू, पण छत्रपती शिवाजी महाराज आपण जेव्हा जेव्हा नाव घेतो त्याच्यावर अजून एक नाव प्रकर्षाने आपल्या मनात येतो, ते नॅचरली जिजाऊ माँसाहेब किंवा शिवाजी महाराज घडले कोणामुळे आहे ना, याचं ऑब्व्हियसली बॅकग्राऊंड जे आहे दॅट इज फॉर्म बाय जिजाऊ माँसाहेब। मग जिजाबाईंमुळे शिवाजी महाराज घडले हे बरोबर, बिलकुल बरोबर। डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत मला इंडिव्हिज्युअली असं वाटतं की रामजी बाबांची भूमिका जी आहे वादातीतपणे एक्सेप्शनल, वादातीतपणे एक्सेप्शनल। हे त्यांना सांगणार की एक तर ते मी मगाही सांगितलं तुम्हाला की लहानपणी उठवून द्यायचे पोट्टे म्हणा रे वा, अभंग म्हणा, नामदेवाचे म्हणा, तुकारामाचे म्हणा, काय कबीराचे दोहे म्हणा, त्यानिमित्ताने तेवढं पाठ झालं। मग फ्रेंच, पर्शियन, जर्मन, संस्कृत अर्ध म्हणूया, म्हणजे शिकण्याची इच्छा होती पण शिकायला मिळालं नाही म्हणून पर्शियन घ्यावं लागलं। हां, गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी 7 भाषा येणारा माणूस आहे, आणि हे सगळं येत आहे याचं मूळ जे आहे ते त्यांच्या वडिलांमध्ये आहे। यांनी पुस्तकाचं नाव सांगितलं फक्त की हे पुस्तक वाचायची इच्छा आहे बा, किंवा हे पुस्तक माझ्याजवळ असायला पाहिजे असं मला वाटतं। मी मगाही सांगितलं ना की शाळेची अभ्यासक्रमाची पुस्तकं सोडून बाकीचीच पुस्तक वाचण्याचा शौक डॉक्टर आंबेडकरांना होता। हा पहिले पुस्तकं वाचण्याचा होता, मग पुस्तकं गोळा करण्याचा होता। त्यांचं घर जे म्हणजे मोठे झाल्यानंतर म्हणजे वयानी पण आणि सगळ्याच अर्थाने मोठे झाल्यानंतर राजगृह म्हणजे दादरला त्यांचं जे घर होतं सगळं मंत्री झाल्यानंतर त्या राजगृहामध्ये त्यांची पर्सनल लायब्ररी जी होती इट हॅड 37,000 पर्सनल बुक्स, 37,000। आज भारतातल्या किती वाचनालयांमध्ये 37,000 पुस्तकं आहे यार, है ना, हे शोधून काढणं कठीण आहे। पुढचा मुद्दा जास्त गंभीर, ज्या लायब्ररीत 37,000 पुस्तकं असतील कोणत्या कॉलेजच्या, शैक्षणिक संस्थेच्या, ती पुस्तकं वाचली किती लोकांनी असतील, दुसरा गंभीर प्रश्न है ना। एखाद्याच्या घरी पर्सनल लायब्ररी असेल, जशी माझी पर्सनल लायब्ररीवरती 7,500 पुस्तकं माझ्याजवळ सध्या, मी झालो आता 57-58 वर्षाचा, म्हणजे वाढून कुठपर्यंत वाढेल इमॅजिन करा, है ना, कठीणच आहे नाही। 37,000 जेव्हा की मी बाकी कोणते तीर नाही मारले कुठे, मी कोणते सत्याग्रह केले की मी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, नथिंग डूइंग, आई एम लीडिंग ऑर्डिनरी लाइफ, म्हणजे नॉर्मल लाइफ, बराबर। मगर जो किताब है अपनी लाइब्रेरी में वो पढ़ा हुआ होना चाहिए, ही तो अपेक्षा चूक नहीं यार। ठेवले गोळा करून देखो
ब्रैकेट में पढ़ा क्या? पहिलं उत्तर नाही, अभी पळूंगा. अभी म्हणजे कधी? मरशील ना तू, कळतशील ना, आणून तेवढं तर वाट न भावल्या है ना. दुसरी गोष्ट, पढ़ा क्या? बहुत पहले पढ़ा है. बहुत पहले पढ़ा है म्हणजे अब पूछ मत. कारण बहुत पहले पढ़ा है म्हणजे विसरलो खलास. 37,000 बुक, दॅट इज नॉट ओनली नंबर. त्या पुस्तकांमध्ये जे जे लिहिलेलं आहे ते वाचलेलं आहे, ते डोक्यात आहे, ते मुखोद्गत आहे, ते संदर्भ कधी काढू शकतो आणि नॅचरली ते कुठे वापरायचे किंवा कसे उपयोगात आणायचे याचं भानही ठेवू शकतो. हा त्याच्या मागचा व्यासंग आहे. सुरुवात कुठून? की कोणत्या तरी पुस्तकाचं डॉक्टर आंबेडकरांनी, म्हणजे ते लहान असताना 10वीच्या आतली गोष्ट आहे, त्यांनी नाव घेतलं फक्त की बा हे पुस्तक मला असं वाटते की माझ्याजवळ असावं. तर रामजी बाबा जे आहे ते जाणार, ते कुठून तरी पैसे मॅनेज करणार त्यांच्या पगारातून. ते लष्करात सुभेदार होते, म्हणजे रिक्रूट होते ना, साधे मेजर सुभेदार म्हणून रिटायर झाले 15 वर्षात. नंतर PWD मध्ये क्लर्क म्हणून नोकरी केली त्यांनी, दुसरी नोकरी जी केली ती. काय पगार असेल त्यांना? डॉक्टर आंबेडकर त्यांचं 14वं अपत्य आहे, हे तर माहिती आहे ना. तर संसाराची व्याप्ती जी आहे ती कळते आहे ना. किती पैसे असणार त्यांच्याजवळ? उधार सणवार मॅनेज करून कुठून तरी पगारातून पहिले ॲडव्हान्स सॅलरी घेऊन ते करायचं, पुस्तक आणायचं आणि यांना आणून द्यायचं. तेही जमत नाही बा. मग त्यांच्या एका मुलीचं लग्न झालं, आंबेडकरांपेक्षा जी मोठी मुलगी होती खूप, तिचं लग्न झालं होतं. ती कंपॅरेटिव्हली सुस्थितीत होती. तिच्याकडे जायचं, तिला उसने पैसे मागायचे. स्वतःच्या विवाहित मुलीला उसने पैसे मागायचे. ते उसने पैसे मागायचे, ते पैसे घेऊन यायचे, त्या पैशांनी पुस्तक आणायचं, ते यांना द्यायचं. महिन्याचा पगार झाला की ते पैसे तिला वापस करून द्यायचे. चला, तीच कोणती काय मालदार होती फार, तिच्याही जवळ कधी कधी पैसे नसायचे, तर तिचा दागिना घ्यायचा, तो गहाण टाकायचा, त्याचे पैसे आणायचे, त्या पैशांनी पुस्तक आणायचं, ते डॉक्टर आंबेडकरांना द्यायचं. पगार झाला की आपल्या पगारातून पैसे घ्यायचे, तो गहाण टाकलेला दागिना सोडून आणायचा, तिचा दागिना तिला परत करायचा, कारण पुढल्या महिन्यात पुन्हा लागू शकते. ही वडिलांची किंवा वडील म्हणून कोणत्याही व्यक्तीची कर्तव्य असतील, आहे की नाही, तर पोरं असे निपजतील यार, है ना. पैसा है कि नहीं जेब में ये बात छोड़ो, पैसा बाहर से निकाल के, बाहर से उठा के प्रसंगी दागिना गिरवी ठेवून पैसे मॅनेज करायचे. आणि कशा करता? पुस्तकं घेऊन द्यायची म्हणून. हा, पोराला पुस्तकं घेऊन द्यायची म्हणून. ती पुस्तकं अशी गोळा 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 होत गेली. त्या पुस्तकांचं तेवढं ज्ञान 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 गोळा झालं. आपण आपल्या पोरांना खूप काही देऊ शकतो आहे, हेच ना. कधी दिली होती आपण पुस्तकं आठवा? We'll give them RO filter, we'll give them electric vehicle to go for the tuitions, yes or no? We'll give them every availability, we'll buy for them Puma and whatever the brand, Adidas and all shoes, barabar. We'll bring them hands free, barabar. Blueberry, Blackberry, Bluetooth, i17, yes or no? Can maybe iPad, barabar. इतना अवेलेबिलिटीज हम हमारे बच्चों के लिए दे रहे हैं. कभी हमारे मन में नहीं आता कि इसके लिए 2 किताबें लेके आया यार, ज्याने याचं आयुष्य घडेल. आणि याचं आयुष्य घडलं तेवढं तर हा अजून आपल्या भोवतालच्या 10 लोकांचं घडवू शकेल. आम्हाला विश्वासच आहे हा की आपले पोरं मोठे होत नाही शकत असं. कमाल है, कमाल है. सुन लो एक सेंटेंस. फैसिलिटेशन जब तक के चलता रहेगा ना बच्चों का, तब तक के फेलिसिटेशन का चांस नहीं है. फेलिसिटेशन कळतं ना? हा, गुणवंतांचा सत्कार सोहळा, 10वीचे पोट्टे झाले बा, रिझल्ट लागला काही, त्याला म्हणतात फेलिसिटेशन. आणि फॅसिलिटेशन म्हणजे आपण करतोय ते सुखसोयी पुरवणे. फॅसिलिटेशन ज्या घरामध्ये चाललंय त्या घराला फेलिसिटेशनचा फार कमी चान्स आहे. कारण फॅसिलिटेशन वाढलं की त्या पोट्ट्यांची इच्छाच राहत नाही की आपल्याला फेलिसिटेशन सारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. दे नो माय फादर इज बिग मॅन, रिच. मी तोंडातून शब्द काढला की तो ते आणून देतो मला. कंसात मी असे शब्द काढतो ज्याचा काही उपयोग नसतो, है ना. मी त्यांना म्हटलं किंवा आता 11वीत गेलो मला ट्युशनला काहीतरी घेऊन द्या, तर सायकलही असू शकते ना. आजकाल सायकलींमध्ये काय वरच्या सायकली बऱ्याच निघल्या चांगल्या, है ना. पॉवर ड्रिव्हन सायकली निघल्या, त्या काय माउंटन बाईक निघल्या, काय जे जे निघल्या. नाही, डायरेक्ट ती साधी नाही, करंट इलेक्ट्रिक व्हेकल, ती पण
75 किलोमीटर रेंजवाली नाही, 140 आहे का नाही, 94,000 वाली नाही, थोडक्यात 1,40,000 वाली है ना. वी नेवर थॉट अबाउट 1,40,000 में कितनी किताबें आती, नेवर नेवर. रामजी बाबा कुड थिंक दिस इन दैट पीरियड. और तब से ये जो चालू हुआ सिलसिला, तो ती संस्कार हे असे असतात ना, ते एकदा झाले म्हणजे झाले, ते पुसता येत नाही. ते इतके चालू राहिले की ती अशी उधार उसनवाऱ्या दागिने गहाण ठेवून वगैरे जी पुस्तकं आली, त्या पुस्तकांची संख्या काय 36-37 हजारापर्यंत झाली, एवढी मोठी. मला काही पुढचं आश्चर्य वाटतच नाही रे. ती राज्यघटना बनली, त्याच्यात 15 देशांच्या राज्यघटना वाचून त्याच्यातून आपल्या देशाला काय योग्य आहे वगैरे आहे ना, हे सगळं ठरवून नंतर घटनेचा मसुदा डॉक्टर आंबेडकरांनी तयार केला. काय ज्ञान होतं ओरिजिनली ते तर बघा यार. वन हॅज गॉन थ्रू 37,000 बुक्स ऑन व्हॅरिड टॉपिक्स, वेगवेगळे. इतकं पोरांचं फॅसिलिटेशन करतोय ना आपण, इतके पैसे गोळा करतोय की नाही, कोणा करतोय गोळा, संपत्ती काय जी गोळा करतोय, कोणा करतो. 1 लाइन आ रहा है, 1 लाइन का आंसर है ना, किसके लिए, बच्चों के लिए. ये जानो त्यांच्याच गुरूंचं वाक्य सांगतोय कबीराचं. पूत कुपूत तो दौलत क्या काम की. तुमचा पोरगा पोरगी वॉट एव्हर शब्द वापरला ना, पूत वापरला. पूत कुपूत तो दौलत क्या काम की. पोट्ट जर तुमचं भंटल निघलं तर तुम्ही किती स्टेट गोळा करून ठेवली, वर्षात लंब करते ते. ये सर नो राईट. पूत कुपूत तो दौलत क्या काम की, और पूत सुपूत तो दौलत की जरूरत क्या. अरे पोरग जर चांगलं निघलं तुमचा तर ते करेल ना यार काहीतरी. वाय यू आर दॅट शोईंग मिसबिलीफ और मिसबिलीफ और डिसबिलीफ इन युअर ओन चाइल्ड. आमच्या जवळ काय होतं, आपण पोरांच्या वयात होतो 7, 8, 9, 10, आपल्याजवळ काय होतं, जे होतं त्याच्यानंतर आपण इथपर्यंत आलो की नाही, राईट. आपल्या तुलनेत तर आपल्या पोरांजवळ जास्त आहे थोडस परिस्थिती आहे की नाही. तो वो बडे बनेंगे ना. पण या कुबड्या जोपर्यंत आपण त्यांना देतो आहे, फॅसिलिटेशन जोपर्यंत त्यांचं करतो आहे, तोपर्यंत फेलिसिटेशन करण्याचा चान्स नाही आहे. मोह टाळा. महापुरुष कशाचे मोह टाळतील गॅरंटी नाही रे. इतक्या सगळ्या विपरीत परिस्थितीमधून लंडनहून जेव्हा DSC करून आले, बाराटला करून आले, इथे चिमणलाल सेटलवाडच्या अध्यक्षतेखाली बॉम्बेमध्ये त्यांचा सत्कार करण्याचं ठरलं. काय धारणा असतात लोकांच्या की तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे ना, आम्ही तुम्हाला काही पैसे म्हणजे काय मानपत्र आणि काय काही एक रक्कम विशिष्ट थैली म्हणायची तेव्हा आहे ना, ती थैली आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक देऊ इच्छितो. आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की माझा सन्मान घडवून आणावा असं काही मी केलेलंच नाहीये. मला संधी मिळाली शिकण्याची, जी मी शोधतच होतो की मला शिकायचंच आहे समोर. पहिले जेव्हा न्यूयॉर्कहून परत आले तेव्हा हे झालं ना. तेव्हा 2 महिन्याकरता लंडनला जाऊन आले होते, बॉनला जाऊन आले होते की यार इधर आना पडता फिर से पढ़ने को. पण शिष्यवृत्ती संपलेली आहे, तो वापस चलो पैसे जमा करेंगे फिर आएंगे, हे तेव्हा ठरलेलं होतं ना 17 साली. मग 21 साली शाहू महाराजांच्या रूपाने ती संधी मिळाली. ती संधी पकडून ते गेले आणि पुन्हा त्यांना जे शिकायचं ते शिकून परत आले. ते म्हणतात मला परमेश्वर कृपेने संधी मिळाली, त्या संधीचा मी फायदा केला आणि मी शिकलो आणि मी एवढ्या डिग्र्या पास झालो. याच्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि माझा सन्मान करण्यासारखं तर अजिबात नाही आहे. म्हणून मी हा सन्मान किंवा सत्कार स्वीकारत नाही. फंक्शन ऑर्गनाइज झालेलं, सभा भरलेली, डॉक्टर आंबेडकर गेले नाहीत, त्यांचा निरोप गेला फक्त हा. मग जी सभा भरली त्यांनीच आपापसात जी काय चर्चा केली की आंबेडकरांना मानावं लागते, कसं काय त्यांनी हे शिक्षण केलं वगैरे वगैरे, आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे. पुढचा निरोप आहे का, पुढचा निरोप हा की मला मानपत्र आणि तुम्ही जे काय पैसे देणार होते है ना, ते पैसे कोणत्या तरी अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करा, कारण कोणीतरी त्या पैशाची वाट बघत असेल. कहां से आए कहां तक आए ये बात एक, और यहां से यहां तक जाने के बाद भी इसको नहीं भूलने का, ये बहुत अलग है. ये बहुत अलग है. किती इझिली लोक विसरून जाणार. आपल्याच मतांवर निवडून येतात सांसद आपले, येतात ना, कोई भी सांसद आपल्याच मतांवर निवडून येतात सांसद आपले, कोणते विधानसभेचे लोकसभेचे, आणि निवडून आल्यानंतर 6 महिने फक्त सत्कारांचे जंगी कार्यक्रम चालतात आहे की नाही. भाऊ तुम आगे बढ़ो, फलाना नगरीत तुमचे स्वागत असो
आहे ना. काय केलं तुम्ही? निवडून आले. कंसात कसे? आम्ही मतं दिले म्हणून. मग खरं तर सत्कार तर आमचा व्हायला पाहिजे आहे की नाही? तुम्ही मत दिले बा, तुमचं हक्क. तुम्ही दिलं का? वा वा वा, लट टाक, घ्या घ्या घ्या. अरे आम्ही दिले मत म्हणून तुम्ही निवडून आले, तुमचा काय सत्कार आहे? काही कामं कराल आहे ना, जिल्ह्याकरता काही आणाल, ये सर ना. मोहटाळ मोहटाळ म्हणजे कशा कशाचे मोहटाळ आहे ना, हे एवढे इथपर्यंतचे मोहटाळ आलेले. आंबेडकरांनी अस्पृश्यांकरता, सौकाळ दलितांकरता जे काय काम केलं, हे त्यांनी जे स्वतः अनुभवलं होतं, जे काही भोगलं होतं आहे ना, त्याच्यातून त्यांनी केलं. गांधीजींनी पण अस्पृश्यता निवारणाचं काम केलं आहे. हरिजन हे त्यांचं काय साप्ताहिक आहे, याच विषयाला वाहिलेलं. हरिजन सेवक संघ ही त्यांची संस्था आहे ना. सावरकरांनी पण रत्नागिरीला तेच काम केलं, सगळ्यांनीच केलेलं आहे ना. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातले कोणतेही नाव काढा, त्यांनी केलेलंच आहे हे काम. त्या सगळ्यांच्या कामामध्ये आणि डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता किंवा अस्पृश्यता निवारण हे जे काही केलं किंवा दलितांसाठी त्यांनी जे जे केलं, त्याच्यामध्ये मूळ फरक हा आहे, ज्यांनी स्वतः ते भोगलंय त्याला त्याचं कन्व्हिक्शन किती पटीने स्ट्रॉंग असेल है ना. जब खुद भुगता आहे तर त्याला जे त्याचं पट्ट आहे ना, इंटेन्सिटी त्याची की नाही नाही काय हे होणं गरजेचं आहे, ही इंटेन्सिटी बाकी कोणाला येणं शक्य नाही. ती इंटेन्सिटी शेवटपर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी टिकवून ठेवली आणि त्या कन्व्हिक्शननी त्यांनी शेवटपर्यंत काम केलं. हे काम काय आज संपलंय असं म्हणून आरक्षण आलं है ना, सगळ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या, सगळ्यांना काय नोकऱ्यांमध्ये संधी मिळाल्या. मग आता तर सगळं झालं आहे, आता काय चाललं आहे, मग आता कशाला आहे सगळं, हे संपलं आहे. आपण आपले एकमेकांकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलू तर मग समजेल की हे संपलं नाही आहे. आणि हे फक्त सो कॉल्ड काय दलित किंवा अस्पृश्य समाजाकरताच लागू आहे असंही नाही. असे लोक असतील ना जे आता सो कॉल्ड त्या अस्पृश्य किंवा दलित वर्गातले असतील आणि ते आता चांगले एस्टॅब्लिश लेवलला गेलेले हैं, ये सर नो होंगे कि नहीं होंगे? अगर ऐसे कोई होंगे तो ये इनका भी फर्ज बनता नहीं है, ये उनका फर्ज नहीं बनता है की त्या संधी ज्या त्यांना मिळत आहेत पण कदाचित शक्यता आहे की त्यांना त्याची गरज नाही आहे समजा, तर जर ती गरज नसेल तर ती अपॉर्च्युनिटी समोर पास ऑन केली पाहिजे. येस और नो? हो सकता है की सगळ्या दलित काव्य आणि कविता आहे ना या कुठे कुठे जातात आणि कोणकोणत्या डायमेन्शनला भिडून येतात याचं एक एक्झाम्पल. किंवा काही लोकांनी याच्यामध्ये या अँगलनी पण काही दलित कवींनी लिहून ठेवलेलं, किंवा काही लोकांनी करायला पाहिजे यार, कारण म्हणजे कविता काढल्या तर खूप काढता येतील. नातू पोघे यांची ही एक कविता आहे. तुमच्या प्रेरणेतून जे शिकले, ज्यांचे चांगले झाले, शहराच्या पॉश कॉलनीत स्वतःचे बंगले झाले, झोपडीची नाळ तोडून ते स्वकोशात मग्न झाले. घरे नव्हती ना तेव्हा बरे होते, माणसं रस्त्यावर तरी भेटायची, जीवाला जीव लावून सुखदुःख वाटायची. ठीक आहे, चले आगे. आता ते येतात अधूनमधून जयंती स्मृतिदिनी कार्यक्रमाचे पाहुणे बनून, सुटाबुटात साहेबी थाटात नीटनेटके बनून. पण बाबासाहेब झोपड्यांमधली माणसं अजूनही तशीच आहेत हो फाटकी. तुम्ही कोण आहात, बाय कास्ट बाय रिलीजन आय डोंट नो, पण आजही माणसं कोणीतरी आहेत हे आपल्याला दिसत नाही की आपण डोळ्यावर कातडी ओढली आहेत की आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. इफ एट ऑल आय एम एस्टॅब्लिश्ड, ओके, आय एम नॉट सपोज टू बॉदर अबाउट, गव्हर्नमेंट विल टेक केअर. कैन दैट बी दैट सिंपल? कैन दैट बी दैट इनह्यूमन? फिर हमारे पढ़े लिखे होने का और फाइनेंशियली एस्टेब्लिश्ड होने का कोई मतलब ही नहीं निकलता यार. अगर हम ऐसे रहने वाले तो हा झोपड्यातली माणसं अजूनही तशीच आहेत हो फाटकी. ते येतात, हार तुऱ्यांनी हरखून जातात, विद्वत्ता पाजवून आवेशपूर्ण भाषणे देतात आणि सुगी सरत्या पाखरागत भुर्रकन उडून जातात. आपल्याच नात्यागोत्याची, आपल्याच रक्तमासाची माणसं जेव्हा परक्यासारखी वागू लागतात तेव्हा उरातली ओल आटली म्हणजे तर असे होत नाही असं वाटतं ना बाबासाहेब. पुढे अशी माणसं जेव्हा परक्यासारखी वागू लागतात, वारूळ फुटल्यागत मुंग्यांचे लोळ काळजाला मग बिलगू लागतात
असतील ते शिकले सवरलेले, 4 बुकं जास्त शिकलेले, म्हणून काय झालं, तळ्यातल्या कमळानी चिखलाला दूर लोटलाय कधी? फांदीत जर बुंध्याला पारखी होत असेल तर बाबासाहेब काय करायचं झाडांनी? काय करायचं झाडांनी? इथे आपण झाडांमध्ये क्लासिफिकेशन करून बसलोय. मैं एक टहनी हूं मगर उस पेड़ की नहीं हूं. सो मेरा पेड़ अलग, मेरी टहनी अलग, उसके फूल अलग, उसके फल अलग, है ना. आई एम समथिंग ए टाइप का पेड़, वो दूसरा पेड़ है, मेरा नहीं है. फिर बात करेंगे ये सब पेड़ों को इकट्ठा करके फिर जंगल बनेगा या सृष्टि बनेगी, जिसको शायद देश कहते हैं, है की नाही. आणि कोणतंही झाड कोणत्याही कारणामुळे कोरडं झालं, शुष्क झालं, गेलं, अल्टिमेटली जंगलातलं झाड कमी होत आहे, ही तर फॅक्ट आहे की नाही. आणि जंगलाचं अस्तित्व सगळ्यांच्या सहअस्तित्वावर अवलंबून असतं झाडांच्या. यसो ना. मैं एक ही मेरा पेड़ खुद का लेके खड़ा हुआ, मेरे को जंगल बोलेगा कोई? नहीं ना. सब पेड़ जब साथ में रहेंगे तो ही तो जंगल होगा. मग आपल्या बाजूचं झाड वाळतंय, निष्पर्ण होत आहे किंवा सुकून जात आहे, याचं मी वेगळं झाड आहे म्हणून मला काहीच वाटू नये. वाटायला पाहिजे. आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी बायस ऑफ whatever the state and the language and the caste and the creed and the religion, हा जर आपल्या आत कुठेतरी तो ओलावा टिकून राहिला असेल तर हे डेफिनेटली की हे सगळं जे चाललंय ना हे संपलेलं नाही. अजूनही याची नितांत गरज आहे. कारण आता हे नातू पोघे कोण आहेत? आई डोंट नो. वो अच्छा लिखा हुआ इसलिए मैं लेके आया. आजही कोणीतरी कुठेतरी वंचित असेल की नाही. पुन्हा मी शब्द उच्चारतोय म्हणून कोणत्याही पॉलिटिकल किंवा पॉलिटिसायझेशन त्या शब्दाचं करू नका, है ना. आज स्वातंत्र्य सगळ्यांना मिळालंय, व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालंय. आर वी शुअर? नो. सो कॉल्ड आरक्षणामुळे नोकऱ्यांच्या संधी मिळाल्या. इव्हन स्त्रियांचे आरक्षण आलं तर स्त्रियांनाही नोकऱ्यांच्या संधी मिळाल्या. आर वी शुअर की नोकरी करणाऱ्या स्त्रियांची पासबुक त्यांच्या स्वतःच्या ताब्यात आहेत? वी आर नॉट. अनफॉर्च्युनेट बट वी आर नॉट शुअर. येस ऑर नो. मग नोकरी करणाऱ्या स्त्रियांची पासबुक पण त्यांच्या नवऱ्याच्या कंसात प्रसंगी सासऱ्यांच्या ताब्यात जर असतील आणि महिला सबलीकरणाच्या नावाने खाड गोंबा मारत फिरतोय आपण नुसते, हे स्वातंत्र्य, हे व्यक्ती स्वातंत्र्य, हे आर्थिक स्वातंत्र्य, ही समता, ही बंधुता ही अपेक्षित होती बिफोर 1947. आणि ही इरेस्पेक्टिव्ह ऑफ सोसायटी असू शकते यार. व्हाय वी आर टॉकिंग दॅट दिस इज हॅपनिंग अबाउट ओनली कास्ट ए, कास्ट बी, कास्ट नो. इट मे हॅपन एनीवेअर. It may happen in Bengal, it may happen in Maharashtra, it may happen in caste A, it may happen in caste B, it may happen religion A, religion B, ये कहीं पर भी हो सकता है. आणि हे आपल्याला दृष्टीपथात येत असेल तर आपण त्याच्यासाठी आपल्या वकुबानी, आपल्या कॅपॅसिटीनी काही तर करू शकू, काहीतरी करू शकू. अग्रीड अँड फुल्ली सायन्स सर्टिफाईड. नो वन आउट ऑफ अस कॅन एव्हर बिकम डॉक्टर आंबेडकर. No one out of us can ever become any personality in the history. Yes or no? ते शतकातून काय निर्माण होणारी व्यक्तित्व आहेत. पुन्हा माझा आवडता सिद्धांत 2%, 5% आणि आपापल्या कॅपॅसिटीनुसार काहीतरी तर होणं, काहीतरी होऊ शकू. का हे गरजेचं आहे? ज्यांनी आंबेडकरांना पोस्टर्समध्ये कैद केलं, ही दुसरी कविता आहे अमर राम टेके. ज्यांनी आंबेडकरांना पोस्टर्समध्ये कैद केलं आणि घोषणांमध्ये कैद केला आंबेडकरवाद, आणि घोषणांमध्ये कैद केला आंबेडकरवाद, त्या माझ्या तमाम अहितकारी बांधवांनो, आम्हाला आमचे आंबेडकर परत द्या. कारण अजून वस्त्या शिल्लक आहेत, अजून माणसं बदलायची आहेत, अजून माणसं घडवायची आहे, अजूनही परिस्थिती बदलायची आहे. कुठल्या वस्त्या? कुठेही असू शकतात यार. घराच्या बाहेर पडलं, आपापल्या गावात फिरलं तरी अवस्था दिसतील, है ना. ते तसेच विद्येकरता
आर्थिक परिस्थिती नाही म्हणून गंजणारे किंवा गंजलेले कोणीतरी विद्यार्थी दिसतील. आय डोंट नो टू विच फॅमिली दे बिलॉंग, फ्रॉम विच कास्ट अँड रिलीजन दे कम. सुदैवाने हा योगायोगा माझ्या आयुष्यातला की आय वॉज ऑलमोस्ट ऑल फॉर 30 years आय हॅव बीन ए टीचर. आंबेडकरांनीच कुठेतरी त्यांच्या नोट्समध्ये किंवा नोटिंग्समध्ये लिहून ठेवलं की हे असं आयुष्य जे चाललं होतं ना माझं, की जिकडे तिकडे अपमान अवहेलना हे सगळं चाललं आहे. त्या बडोद्याच्या त्या पारशी हॉस्टेलमधून त्यांना जेव्हा बाहेर काढलं तेव्हा 8 तासाचं अल्टिमेटम देऊन त्यांना बाहेर काढलं की यू हॅव टू लिव्ह द हॉस्टेल, जेव्हा की ते सगळं शिकून आले होते. मग त्यांना हे कळलं साक्षात्कार की इतकं शिकून आल्यानंतरही मी फक्त अस्पृश्य सोकाळ म्हणून मला माझ्या विद्वत्तेला किंवा माझ्या शिकण्याला किंवा याला कशालाच काही अर्थ नाही. आणि हे अपमान तो सहन न झाल्यामुळे तिथून जेव्हा आंबेडकर बाहेर आले तर रस्त्यात ते 2 दिवस कोणी काय सामान टाकू देईल अशी परिस्थिती नाही, रस्त्यात एका झाडाखाली बसून ढाळ रडलेले आंबेडकर. मग ते पुढे लिहितात की असं काही जरूर नाही की हे सगळं असंच चाललं होतं. माझ्या या इतक्या दुःखद किंवा इतक्या अवमानकारक असणाऱ्या जगण्याला कुठेतरी काहीतरी एक रुपेरी किनारे होते, सिल्वर लायनिंग इन द क्लाउड. हा ना, या दुःखाच्या ढगाला असणारी एक रुपेरी किनार ही पण होती, हे मला आठवतं. सगळंच काही लोक असे नव्हते, सगळंच काही समाज असा नव्हता. मग ते शाळेतले त्यांना पेंडसे मास्तर आठवले त्यांचे, किंवा ते शाळेत जायचे मग मधल्या सुट्टीत डबा नाही आहे आपल्याजवळ म्हणून ते मधल्या सुट्टीत टाइमपास करायचे. मग त्या पेंडसे मास्तरांच्या लक्षात आलं होतं, त्यांनी त्याला पकडलं, एक दिवस बोलवलं, का रे इकडे तिकडे का फिरतो तू. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी कारण सांगायच्या आधीच त्यांनी सांगितलं की उद्यापासून मधल्या सुट्टीत माझ्याबरोबर बसायचं, तुझा डबा मी घेऊन येत जाईन. आंबेडकर लिहितात की त्या भाकरीची चव मी आयुष्यात शेवटपर्यंत विसरलो नाही, कारण ती फक्त भाकरी नव्हती यार, है ना. तेव्हाच्या या इतक्या लोकांच्या वाईट वागण्याला काटछेद देणारा तो एक प्रयत्न होता ना यार. ते पण त्या सोसायटीत राहत होते की नाही पेंडचे मास्तर, आहे की नाही. ते अशी भाकरी देऊ शकतात की अरे या पोराची स्थिती नाही आहे, ओके यांना देऊ बा. त्यांची 10वीची परीक्षा झाली, 10वीची परीक्षा झाली, ते जेमतेम मार्कांनी पास झाले, एवढंच झालं. पण ते 10वी झाली अशा परिस्थितीत म्हणून ते कृष्णाजी केळुस्कर नावाचे एक गृहस्थ होते किंवा टीचर होते, त्यांनी त्यांचा सत्कार केला किंवा तू 10वी पास झाला तर वा 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 फार चांगला आहे, फार चांगला आहे, तुला याच्यानंतर जे जे लागेल ते मला सांग, मी तुला शिकवणार आहे वगैरे वगैरे. तेच त्यांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेले, तिथूनच त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, तिथूनच ते BA झाले, तिथूनच नंतर पुढे MA आणि PhD झाले. मागचं नाव जे आहे ते नाही ते कृष्णाजी केळुस्कर, हे पण आंबेडकर विसरले नाही. मग गोलमेज परिषदेला जेव्हा आंबेडकर गेले तेव्हा यांची पत्र त्यांना आली की आम्हाला कळलं की तू किती मोठा झाला आणि तू गोलमेज परिषदेला जातोय वगैरे वगैरे, म्हणून आम्ही तुझं अभिनंदन करतोय वगैरे, है ना. ती पत्र आंबेडकरांच्या संग्रही शेवटपर्यंत होती. देअर वॉज सम सिल्वर लायनिंग टू द क्लाउड अँड देअर इज ऑलवेज अ सिल्वर लायनिंग टू द क्लाउड. आय अज्युम माय सेल्फ फॉर्च्युनेट व्हाय आय वॉज डिस्कसिंग दिस. आई एम डैम श्योर एनी वन ऑफ अस कैनॉट बी डॉक्टर अम्बेडकर, यस और नो, बिकॉज वो तो महामानव ठहरे, वो तो सेंचुरी में एक आध बार ऐसे निकलेंगे ऐसे लोग. एवढा तो विचार करू यार आपण की आपण ते पेंडसे मास्तर तर होऊ शकू, यस और नो. ते कृष्णाजी केळुस्कर तर होऊ शकू आपण. आपल्यापैकी कोणी तेवढा पैसेवाला असेल तर सयाजीराव गायकवाड होऊ शकेल, नाही का, शिष्यवृत्ती देणारा. आता छत्रपती आपल्यापैकी कोणी नाही आहे, पण शाहू महाराज तेवढे धनाढ्य होते, आणि धनाढ्य होते याच्यापेक्षा त्या पैशाचा उपयोग अशा कामाकरता व्हायला पाहिजे, है ना. अरे संस्थानिकांसारखे संस्थानिक तर वाटेल तेवढे होते ना यार. याच्यामध्ये या दोघांची नावं पुन्हा पुन्हा काय येतात इतिहासात. एक सयाजीराव गायकवाड बडोदा, दुसरं राजर्षी शाहू महाराज म्हणजे आपलं कोल्हापूर, आहे की नाही. कारण त्या असलेल्या संपत्तीचा उपयोग कशा करता करायचा, असलेल्या सत्तेचा, राजसत्तेचा उपयोग कशा करता करायचा हे त्यांना कळलं होतं ना. आपल्या आसपास अजूनही असे कोणीतरी असतील खूप गरजू लोक. त्या गरजू लोकांना आपण हेरू शकलो, त्यांना काहीतरी कशाचीही दरवेळेला प्रत्येक जण प्रत्येकाला पैशाची मदत करू शकेल नाही या जरुरी यार. पैशाची करा, वस्तूंची करा, चल जाऊ दे ना यार, शब्दांची तर करा, 4 शब्दांची तर मदत करा. निदान निगेटिव्ह तर बोलू नका त्यांच्याशी. पाठीवरची शाबासकीची थाप वेगळी असते, ती आपोआप दिली जाते तुम्ही काहीतरी दैदिप्यमान केल्यानंतर, येस ना.
जेव्हा तुम्ही कोणीच नसता तेव्हा आधाराच्या पाठीवरचा हात जो आहे हा रेअर असतो, तो लाखात एक असतो. हा हात तर बनवू शकतो यार आपण. आंबेडकरांच्या पूर्ण चरित्रावरून किंवा त्यांनी त्यांच्या फक्त शिक्षणासाठी जो काय हा आटापिटा केलाय ना, या आटापिटातून एवढं जरी आपल्याला समजलं ना, एक आपण अजूनही आपल्यातला विद्यार्थी शाबूत ठेवला पाहिजे. अजून मोठं आपण कसं होऊ शकू याचा आपण शोध घेतला पाहिजे. 2, आपल्या आसपासचे कोण कोण मोठे होऊ शकणार आहेत त्यांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि त्यांना आपापल्या ताकदीनुसार, आपापल्या वकुबानुसार आणि त्यांच्या गरजेनुसार जी शक्य आहे ती मदत आपण करू शकलो पाहिजे. हे केलं तर मग आपल्याला डॉक्टर आंबेडकर यांचं चरित्र 1/3 लेवलला कळलं असं आपण म्हणू, आहे की नाही. 1 शैक्षणिक, 2 सामाजिक आणि 3 राजकीय. कॅन एनीवन थिंक, कॅन एनीबडी आउट ऑफ यू हॅड गिव्हन ए थॉट की मी डॉक्टर आंबेडकरांवर बोलू शकतो राज्यघटनेचा उच्चारही न करता, है ना. हे शिवाजी महाराजांवर कोणत्याच लढाईचा संदर्भ न काढता बोलण्यासारखं नाही आहे. हे स्वामी विवेकानंदांवर शिकागो धर्म परिषद हा माझ्या बंधू आणि भगिनींनो हे न उच्चारता बोलण्यासारखं नाही आहे. असं असतात रे, असं असतात. मोठे पण माझं नाहीच आहे की मी ते अजिबात टच न करता बोलू शकलोय. कैनवास जितना बड़ा है कि इसमें एक कोने के ऊपर भी मैं कंसंट्रेशन करूं ना तो उतनी ही दीप्ति आएगी, उतना ही तेज आएगा. हॉल में इतने लाइट जले, सिर्फ एक लाइट की तरफ देख के भी मैं बात करूं ना तरी डोळे दीप्तील की नाही रे. फक्त एकच डायमेंशन आपण आज कन्सिडर केलंय, आहे की नाही. हो सकता है आपके जैसे लोग आएंगे, सुनेंगे इतना अच्छा, कभी और मौका मिला तो बाकीचे जे डायमेन्शन आहे तेही आपण काढण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग पेशंटली. रोखता हूं. धन्यवाद.